सेशनला सुरू करूयात आपण आता. आपल्या सोबत आज डॉक्टर नीरजा दशपुत्रे आहेत. ऍक्च्युली वी आर व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव हर हिअर टुडे फॉर द सेशन. नीरजा मॅडम ज्या आहेत त्या आयसर पुण्यामध्ये प्रिन्सिपल टेक्निकल ऑफिसर आहेत इन एज्युकेशन स्पेशली. त्यांनी त्यांचं अंडरग्रॅज्युएट स्टडीज म्हणा किंवा पीएचडी जी आहे ती केमिकल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईमधून केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी पोस्ट डॉक्टरल रिसर्च जो आहे त्यांचा किंवा पोस्ट डॉक्टरेट जी आहे ती युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड USA मधून केलेली आहे. पीएचडी करत असतानाच त्यांना असं जाणवलं की टीचिंग बद्दलचं प्रेम किंवा आकर्षण किंवा मला माझं करिअर पुढे टीचिंग मध्येच करायचं आहे हे त्यांना जाणवलं आणि त्यानंतर त्यांनी मेरीलँड युनिव्हर्सिटीचा जो टीचिंग अँड लर्निंग प्रोग्राम आहे तो केला. त्याच्या पुढे त्या ऍज अ फॅकल्टी किंवा ऍज अ सायंटिस्ट क्लेअरमॉन्ट युनिव्हर्सिटी USA मध्ये होत्या. त्या आयसरमध्ये 2016 मध्ये त्यांनी जॉईन केलं ऍज अ प्रिन्सिपल टेक्निकल ऑफिसर स्पेशली इन केमिस्ट्री एज्युकेशन. त्यांचा जो रिसर्च इंटरेस्ट आहे तो पेडागॉजी डेव्हलपमेंट फॉर टीचिंग स्पेशली फॉर केमिस्ट्री आहे. तुम्ही जर आयसर पुण्याचा सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटरचा जो युट्यूब चॅनल आहे तो जर फॉलो करत असाल तर तुम्हाला नीरजा मॅडमचे खूप सारे व्हिडिओ सेशन्स तिथे खूप सारे इंटरेस्टिंग सेशन्स त्यांनी घेतलेले आहेत आणि ते सगळे तुम्हाला तिथे दिसतील. तर प्लीज तो सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटरचा जो चॅनल आहे मी चॅटबॉक्स मध्ये पण टाकते, तो प्लीज तुम्ही फॉलो करा आणि नक्की जरूर बघा त्यांचे जे काही सेशन्स आहेत तिथे. त्यांना ओव्हर 6 इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स आहे इंडिया आणि USA मध्ये. त्यांनी खूप सारे ट्रेनिंग वर्कशॉप्स आणि टीचर्ससाठी स्टुडंटसाठी खूप सारे ट्रेनिंग सेशन्स आणि वर्कशॉप्स घेतलेले आहेत आजपर्यंत. आणि हे होते त्यांचं टीचिंग आणि एज्युकेशन रिलेटेड ची माहिती. पण अपार्ट फ्रॉम दॅट शी इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन. त्या आम्ही खूप छान मैत्रिणी आहोत आणि हे एक झालं. आणि अपार्ट फ्रॉम टीचिंग शी लव्स टू डू पॉटरी ऑन व्हील म्हणजे ज्याला आपण व्हील मे बी नीरजा तू सांगू शकशील की कसं नक्की कुंभार काम आणि हा कुंभार काम करायला असे छान छोटे छोटे कप्स बनवणं किंवा असं फ्लॉवर वॉजेस बनवणं ते खूप छान करतात त्या. आणि पेंटिंग पण खूप छान करतात, खूप सुंदर पेंटिंग करतात त्या. त्यांच्या घरी असं खूप छान मोठं असं वॉल पेंटिंग आहे जे त्यांनी स्वतः बनवलेलं आहे. सो थँक्यू नीरजा फॉर एक्सेप्टिंग अवर इन्व्हिटेशन अँड जॉईनिंग फॉर टुडेज सेशन. ओव्हर टू यू. थँक्यू प्राची. एकतर मला आज खूप आनंद होतो तुमच्या सगळ्यांशीच बोलायला. मी मगाशीच प्राचीला म्हणत होते की किती अवघड आहे आत्ताच्या शिक्षकांचं तुमचं काम, कारण तुम्ही आत्ता जस्ट कोविड संपलाय आणि मुलं शाळेत यायला लागली आहे. संपलाय म्हणता येणार नाही, पण जी भीती होती ती थोडी कमी झाली आणि शाळा आता उघडल्या आहेत आणि तुम्हाला कदाचित थोडं ऑनलाईन टीचिंग करायला लागतंय, थोडं ऑफलाईनही टीचिंग करायला लागतंय आणि काही जण शाळेत येऊ शकतायत, काही जण येऊ शकत नाहीयेत. अशा वेळी सगळ्यांचा विचार करून एखादा धडा बनवणं आणि तो म्हणजे त्या दृष्टीने ते शिकवणं हे केवढं अवघड काम आहे याची मला कल्पना आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एक खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही ते सगळे जण इतकं मनापासून हे काम करताय आणि ते करून तुम्हाला आजचं सेशन अटेंड करायचं ह्याच्यातच मला इतका आनंद झालाय की म्हणजे खरंच मला खूप आनंद झाला आज तुमच्याशी बोलण्यामध्ये. थोडंसं सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर विषयी सांगते. मी प्राची स्लाइड शेअर करू का? येस करते. हा, एकच मिनिट. हा, आजचा आपला विषय खरं तर केमिकल रिॲक्शन्स अराउंड अस असा आहे, पण मी थोडंसं सगळ्याच बाबतीत बोलणार आहे. तर मी थोडंसं शिक्षकांशी काय बोलायचं असा विचार करून मी आले. तर थोडंसं सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर विषयी सांगते की आमचं जे सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर इथे आहे ते कृतीयुक्त शिक्षणावरती भर देणार आहे. म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, की वर्गात नुसतं खडू किंवा फळा ह्यांच्याशी किंवा नुसता टीचर काहीतरी बोलतोय असं न करता काहीतरी आपण एकत्र करू शकलो, मुलांनी काही ऍक्टिव्हिटीज केल्या, मुलांनी काही प्रयोग करून बघितले, तर त्यातनं
आपल्याला कसं शिकता येईल, कारण ते जे शिक्षण असतं ते मुलांपर्यंत जास्त पोहोचतं, त्याच्यातनं त्यांना जास्त लर्निंग गेन्स म्हणतात ते खूप जास्त आहेत. म्हणून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आमच्या वेबसाईटवरती आहेत. म्हणजे मगाशी प्राची सांगत होती की युट्यूब चॅनल आहे, युट्यूब चॅनल तर बघाच, त्याच्यावरती दर रविवारी एक सेशन आम्ही घेत असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती असतात. आम्ही मध्ये एक MSc बरोबर मैत्री करूया विज्ञान शिक्षणाशी, विज्ञान गणिताशी, हे पण एक फक्त जी कंटेंट वरती आधारित अशी एक मालिका घेतली होती. तीही ज्यांना कंटेंट समजून घ्यायचं आहे अशांसाठी चांगली आहे. पण जर का तुम्ही वेबसाईट वरती गेलात तर वेबसाईट वरती तुम्हाला 3 पद्धतीचे रिसोर्सेस दिसतील. पहिलं म्हणजे की ऍक्टिव्हिटीची, म्हणजे आता हे बलून इन अ सिरिंज असेल किंवा बाउन्सी एग असेल, तर ती कशी करायची, त्याच्यासाठी काय काय सामान तुम्हाला लागेल याचा छान फोटो काढून त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन असं दिलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता. त्या पद्धतीने मुलांबरोबर ते प्रयोग करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त ऍक्टिव्हिटी करून दाखवणं हे आपल्या शिक्षकांचं एम नाहीये. आपल्याला त्या ऍक्टिव्हिटी मधनं मुलांना प्रश्न पडले पाहिजेत किंवा मुलांनी काहीतरी त्यातनं नवीन शोधून काढलं पाहिजे, एन्क्वायरी त्याच्यात आली पाहिजे, असा आपला एक ध्यास आहे. तर त्याच्यामुळे दुसऱ्या पद्धतीचे रिसोर्स म्हणजे हे लेसन प्लॅन्स, हे वरती जे तुम्हाला दिसतंय ऍक्टिव्हिटी ई वगैरे, तर अशा पद्धतीचे लेसन प्लॅन्स जे शिक्षकांनी तयार केलेत. तुमच्यासारख्या आमच्यासारख्या सगळ्या पुण्याच्या आजूबाजूच्या शिक्षकांना घेऊन आम्ही हे काम केलं होतं, ज्याच्यामध्ये ते वर्गात कसं शिकवतात असा एक पूर्ण लेसन प्लॅन त्यांनी लिहून काढला आणि मग त्या लेसन प्लॅन मध्ये ह्या ऍक्टिव्हिटीज कशा वापरता येतील असं त्यांनी पूर्ण एखादा विषय शिकवण्यासाठी, आणि प्रत्येक विषयाचं म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स ह्या विषयांमधले तुम्हाला वेगवेगळ्या धड्यांचे लेसन प्लॅन्स तिथे बघायला मिळतील. तुम्ही ते जरूर बघा. त्या ऍक्टिव्हिटी वापरून, ते लेसन प्लॅन वापरून ते वर्गात करून बघा, त्यांनी खूप मजा येईल. आणि तिसरा प्रकारचा रिसोर्स म्हणजे व्हिडिओज आहेत. आणि हे व्हिडिओज कसे आहेत की शिक्षकांनी शिक्षकांसाठी केलेले व्हिडिओज आहेत. म्हणजे फक्त त्याच्यात कोणीतरी हे असं असं करा म्हणजे चांगलं शिकवलं जाईल असं न सांगता, त्या शिक्षकांनी ज्यावेळी त्यांच्या वर्गात ह्या गोष्टी ट्राय केल्या, मग त्याच्यात त्यांना काय काय अडचणी आल्या, त्याच्यात त्यांना काय काय नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या किंवा मुलांचा प्रतिसाद कसा होता, हे सगळं त्यांनी एक फ्रॉम द टीचर फॉर द टीचर, म्हणजे अक्षरशः त्या टीचर्सनी सगळं शेअर केलेलं आहे की मी असं असं हे केलं. कधी कधी एखादी ऍक्टिव्हिटी फसली असेल तेही त्यांनी सांगितलंय. म्हणजे सांगायचा हेतू हा की एक शिक्षकांमधला संवाद सुरू व्हावा. आता आपल्याकडे साधारणतः 400 लोक आहोत आपण इथे. आपण आपल्या एकमेकांमध्ये हा संवाद करावा. तुम्ही आज वर्गात हे शिकवलं बरं का, किंवा त्याच्यात ही ऍक्टिव्हिटी घेतली आणि मुलांना असे असे प्रश्न पडले, मग ह्याचं मी उत्तर कसं देऊ बरं, किंवा तुम्हाला काही नवीन आयडियाज आहेत का की ह्याचं उत्तर कसं देता येईल. असा जो संवाद आहे हा वाढायला हवाय आपल्याला शिक्षकांमधला. आणि त्याच्यासाठी हा एक प्रयत्न आहे की बाय द टीचर फॉर द टीचर, की त्यांच्या वर्गात तुम्हाला एक साधारणतः डोकावून बघता येईल अशा पद्धतीचे हे व्हिडिओज आहेत. आणि हे व्हिडिओज आहेत ते त्या लेसन प्लॅनला जोडलेले आहेत. तर तुम्ही एखादा लेसन प्लॅन घेतलात रिसोर्सेस मधला, त्याच्याच बरोबर त्याचा व्हिडिओ पण जरूर बघा की तो लेसन प्लॅन करताना त्या शिक्षकाला काय काय अडचणी आल्या, काय काय फायदे झाले, काय काय नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, आणि मग तो तुमच्या वर्गात ट्राय करून बघा. तर असं हे ऍक्टिव्हिटी सेंटरची वेबसाईट तर तुम्हाला माहितीच आहे. ऍक्टिव्हिटी सेंटर विषयी मी फार बोलणार नाही, पण जरूर या. सगळेजण ज्यावेळी फ्री व्हाल, कोविड ज्यावेळी संपेल, तर तुम्ही सेंटरला भेट दिलेली आम्हाला खूप आवडेल. आणि मी लिंक सुद्धा पेस्ट केलेली आहे युट्यूब हो. चॅनलची ह्याच्यामध्ये. हो. आणि कधी पण तुम्ही आम्हाला science@iserpune.ac.in वरती प्रश्नही पाठवू शकता, तुमच्या प्रतिक्रिया पाठवू शकता, एखादी ऍक्टिव्हिटी वापरून पाहिली तर ती कशी झाली ते सांगू शकता. म्हणजे बेसिकली आम्हाला सगळ्यात आनंद कधी होतो ज्यावेळी शिक्षक येऊन आमच्याशी बोलतात, आणि ते काहीही बोलले तरी चालतील. म्हणजे अगदी आम्हाला ही ऍक्टिव्हिटी आवडली किंवा आम्हाला ही ऍक्टिव्हिटी अजिबात आवडली नाही, ही तुम्ही काढून टाका, असं जरी तुम्ही आम्हाला सांगितलं तरी तो एक खूप चांगला फीडबॅक असतो आमच्यासाठी. त्यामुळे प्लीज येऊन आमच्याशी बोला, आम्हाला खूप आवडतो. सो ईमेल करू शकता. कोविड संपल्यावरती भेटायला तर अगदी जरूर येऊ शकता. तर सुरू करूया आजच्या सेशनला. ओके.
सो मला बोलायला सांगितलेलं केमिकल रिॲक्शन्स विषयी, पण आधी मी सगळ्यात आधी विचार केला की रिॲक्शन म्हणजे नक्की काय, ह्याच्याविषयी बोलूया. तर मेणबत्ती जाळणे हा एक फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे? तुम्हाला काय वाटतं? मला चॅटमध्ये लिहून कळवता का की काय? आपल्या आजूबाजूला खूप बदल घडत असतात सतत, आणि आपलं बोथ फिजिकल अँड केमिकल. काही जण म्हणतात केमिकल आहे, काही जण म्हणतात केमिकल, फिजिकल फिजिकल. आहे, बरेच जण केमिकल म्हणतायत, काही जण अजूनही, काही जण बोथ म्हणतायत. आणि खरंच सांगायचं झालं तर दोन्ही प्रकारचे ह्याच्यात बदल घडत असतात. ज्यावेळी एखादी मेणबत्ती जळते त्यावेळी दोन्ही प्रकारचे बदल घडत असतात. कारण मेण ज्यावेळी वितळतं त्यावेळी ते सॉलिडचं त्याचं लिक्विड होतं, आणि लिक्विडचं ज्यावेळी गेशियस किंवा त्याचं ज्यावेळी गॅस तयार होतो, त्या मेणाच्या गॅसला खरं तर आग लागते. त्या लिक्विड मेणालाही आग लागत नाही, सॉलिड मेणालाही आग लागत नाही, पण ज्यावेळी जो गॅस तयार होतो त्याला खरं तर आग लागते. आणि म्हणून तो एक फिजिकल चेंज इथे तुम्हाला दिसतोय, पण केमिकल चेंजही होतोय. कारण अर्थातच मेण जळतंय आणि कंबशनची जी अभिक्रिया होतीये त्याच्यामध्ये तुम्हाला तो केमिकल चेंजही दिसतोय, आणि त्याच्याच बरोबर कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे तयार होतंय ज्यावेळी मेणबत्ती जळते त्यावेळी. तर दोन्ही प्रकारचे बदल ह्याच्यात आहेत. तर थँक्यू फॉर दॅट आन्सर. आपण सगळेजण समान विचार करतोय हे पाहून मला आनंद झालाय. आणि जसं मी म्हणलं तसं आपल्या आजूबाजूला हे सगळ्या प्रकारचे बदल होत असतात. बरेचदा आपल्याला म्हणजे काही गोष्टी आपण कागद फाडतो किंवा लाकूड कापतो, आईस मेल्ट होतो, काही गोष्टी मिक्स होतात. बरेचदा हे फिजिकल चेंजेस असतात. आणि केमिकल चेंजेस तेव्हा आपण म्हणतो जेव्हा त्याचं जे रासायनिक त्याचे बंध आहेत किंवा रासायनिक त्याची जी रचना आहे त्या केमिकल स्ट्रक्चर मध्ये ज्यावेळी आपल्याला चेंजेस दिसतात किंवा नवीन एखादे केमिकल तयार होतं त्यावेळी आपण त्याला म्हणतो की याच्यात आता केमिकल रिॲक्शन झालेली आहे किंवा त्याच्यात केमिकल चेंज झालेला आहे. आणि केमिकल चेंज हे दोन्ही प्रकारचे असतात. म्हणजे काइंड ऑफ यू कॅन हॅव रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल केमिकल चेंजेस. म्हणजे एखाद्या वेळेला एक उत्पादक तयार होतं आणि परत तुम्ही रिॲक्टंट्सला येऊ शकता. कधी कधी तुम्ही फक्त एकाच डिरेक्शन मध्ये, बरेचदा आपल्याला एकाच डिरेक्शन मध्ये ती रिॲक्शन होताना दिसते. तर आय थिंक आपण सगळे केमिकल चेंजेस आणि फिजिकल चेंजेस ओळखतो. तरी मला अजून एक प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न थोडासा अवघड आहे. हा शिक्षकांसाठीचा प्रश्न आहे हा, की मीठ विरघळणं हा भौतिक बदल आहे का रासायनिक बदल आहे? मीठ घेतलं मी आणि पाण्यात टाकलं, ह्याच्यात फिजिकल चेंज झाला का केमिकल चेंज झाला? बरेच जण फिजिकल चेंज फिजिकल. म्हणतात. बोथ. काहींनी बोथ सांगितलंय, काही जण फिजिकल, बोथ. बरेच जण फिजिकल कडे वळताना दिसत आहेत. बरोबर आहे. ओके, बरेच जण फिजिकल, बोथ. मॅक्सिमम लोक फिजिकल मॅक्सिमम चेंज. फिजिकल म्हणतात. तर खरं सांगायचं झालं तर फिजिकल चेंज अर्थातच होतोय, की तुमचं जे सॉलिड मीठ होतं त्याचं आपण विरघळवून ते पाण्यात, आता ते तुम्हाला दिसेनासं होतं आणि मग नंतर विरघळल्यानंतर परत तुम्ही जर का पाणी ते शोषून घेतलं त्यातलं तर परत तुम्हाला मीठ मिळतं. त्यामुळे बरेचदा मीठ विरघळणं हा फक्त फिजिकल चेंज म्हणून म्हणला जातो. पण मी म्हणलं तसं हा मला शिक्षकांसाठीचा प्रश्न होता, आणि तो म्हणजे की मीठ विरघळल्यानंतर नक्की विरघळणं म्हणजे नक्की काय? तर आता मिठाचं समजा मी असंच मिठाचा एक हे पाण्यात ठेवून दिला, तर हळूहळू पाण्याचे जे वेगवेगळे रेणू असतात ते मिठाच्या NaCl स्ट्रक्चर जे आहे, त्याचं क्रिस्टल लॅटिस जे स्ट्रक्चर आहे त्याला भेदून आता Na+ आयन तयार होतात, Cl- आयन्स तयार होतात. ते आयन तयार झाले की त्याचं हायड्रेटेड फॉर्म तयार होतो. म्हणजे मध्ये Na+ आहे आणि त्याच्या भोवती पाण्याचे वेगवेगळे जे रेणू आहेत ते त्याला असे साधारणतः गुंडाळून घेतात की हायड्रेटेड फॉर्म त्याचा तयार झालाय. आणि हा हायड्रेटेड फॉर्म ह्याची केमिकल रचना ही NaCl मध्ये जी रचना होती त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळेच मीठ विरघळणं हे दोन्ही प्रकारचे बदल आहेत. म्हणजे मी जर का मुलांना विचारलं आणि मुलांनी फिजिकल चेंज उत्तर दिलं तर मी म्हणेन ठीक आहे, पण शिक्षकांना विचारलं तर शिक्षकांची ही एक पुढची स्टेप आहे की एखाद्या गोष्टीचा पूर्ण डिटेलमध्ये विचार करून की
NaCl ॲज अन आयोनिक कंपाऊंड आणि NaClचा हायड्रेटेड फॉर्म ह्याच्या दोन्हीमध्ये केमिकल रचना वेगवेगळी असल्यामुळे ह्याच्यात दोन्ही प्रकारचे बदल होतात. अर्थात पुस्तकात कदाचित तुम्हाला फक्त फिजिकल चेंज असं लिहिलेलं आढळेल आणि ते मुलांच्या लेव्हलला ते बरोबर आहे, पण आपल्याला थोडंसं पुढे जायचंय मुलांच्या, म्हणून मी आता हे कोणीतरी लिहिलंय की NaCl plus H2O gives NaOH plus HCl. नाही, करून बघा, होणार नाही. कितीही प्रयत्न करा, NaCl plus H2O चं NaOH आणि HCl मध्ये रूपांतर होणार नाही. आणि का होणार नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे, की म्हणजे जरी पेपरवरती ते बरोबर दिसत असलं, पेपरवरती ती बॅलन्स्ड रिॲक्शन असली, तरी ती प्रत्यक्षात कधीच होत नाही. पाणी आणि मीठ एकत्र केल्यावरती कधीच त्याचं सोडियम हायड्रॉक्साईड आणि वॉटर होत नाही. उलटी रिॲक्शन मात्र होते बरं का. NaOH आणि HCl ला एकत्र केलं तर तुम्हाला NaCl आणि H2O मिळेल. असं का बरं असेल? तर मग ह्याचा ज्यावेळी आपण विचार करायला लागतो त्यावेळी आपण खऱ्या पद्धतीने ह्या अभिक्रिया समजून घ्यायला लागतो, की त्यांना फक्त पेपरवरती रिप्रेझेंटेशन न त्यांचं बघता त्यांच्यामध्ये काय काय बदल होत आहेत, एनर्जेटिक काय बदल होत आहेत, त्यांच्यामध्ये मास बदल होतोय का, एनर्जीचा बदल होत आहे का, कशा पद्धतीने बदल होतोय, हे ज्यावेळी आपण समजून घेतो त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने आय थिंक केमिकल रिॲक्शन समजून घ्यायला लागतो. आणि हाच माझ्या भाषणाचा थोडासा मुद्दा आहे, की ज्यावेळी आपण अंडी व्हिनेगर मध्ये टाकतो, आणि हे तुम्ही मुलांना पण खूप इझिली करून दाखवायला सांगू शकता, की व्हिनेगर म्हणजे CH3COOH आणि त्याच्याबरोबर CaCO3, अंड्याचं जे कवच आहे त्याला मिक्स ज्यावेळी त्यांची रिॲक्शन होते त्यावेळी H2CO3 हे एक ऍसिड तयार होतं आणि ऍसिटेट, कॅल्शियम ऍसिटेट पण तयार होतं, आणि ह्याच H2CO3 चा पुढे H2O आणि CO2 तयार होतो. बरोबर आहे. H2CO3 हे कार्बोनिक ऍसिड हे आपण सगळे जेवणात वापरतो, पेप्सी, कोका कोला सगळेजण खूप आनंदाने पितो. तर त्याच्यातलं CO2 तयार होतं हे कसं दिसतं आपल्याला, तर त्या अंड्यावरती तुम्हाला दिसतील हळूहळू छोटे 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 जे बबल्स तयार झालेत, तर ते कार्बन डायऑक्साईडचे तयार झालेत. आणि मग अशा रीतीने ते CaCO3 ज्यावेळी पूर्णपणे विरघळतं, कॅल्शियम कार्बोनेट पूर्णपणे विरघळतं, तसं मग अंड्याचा आतला आपल्याला ट्रान्सपरंट एग असं दिसायला लागतं. सांगायचा मुद्दा हा, की केमिकल्स आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहेत, केमिकल रिॲक्शन्सही आपल्या आजूबाजूला सगळीकडे होत असतात, आणि त्या बघायची आपल्याला एक दृष्टी मुलांना द्यायची शिक्षक म्हणून. हा एक प्रयोग आम्ही करून बघितलेला. तुम्हाला सगळ्यांना रेड कॅबेज इंडिकेटर माहिती असेल. रेड कॅबेज इंडिकेटर हा एक जागतिक दर्शक आहे. जागतिक दर्शक म्हणजे तो तुम्हाला पीएच सांगू शकतो, की ऍसिडिक पीएच आहे का बेसिक पीएच आहे. ऍसिडिक पीएच मध्ये तो साधारणतः लाल कडे जातो आणि बेसिक पीएच मध्ये तो साधारणतः निळा किंवा हिरवा किंवा अगदी खूप जर का बेसिक असेल तर पिवळाही होऊ शकतो. आता त्याच्यामध्ये आपण बघायला गेलं तर आता आम्ही काय केलेलं, रेड कॅबेज घेतलेला आणि रेड कॅबेज म्हणजे आपला जांभळा कोबी कापून त्याच्यातला रस काढलेला पाण्यात घालून, आणि इथे तो पाण्यात ठेवलाय. दुसऱ्या नळीमध्ये मात्र आम्ही वरती काय केलंय, की कापसावरती काही मुगाचे दाणे किंवा कुठल्याही पद्धतीचे पीज किंवा मूग असे भिजवून ठेवलेले. तर आता मी समजा हे असं ठेवून दिलं तर काय होईल, असं मी तुम्हाला विचारलं तर कोणी चॅटमध्ये लिहू शकेल का? काय होईल मी समजा असं ठेवून दिलं? किती बदल मला दिसतील काही एका दिवसांनी किंवा 2 दिवसांनी? काय पद्धतीचे बदल मला दिसून येतील ह्या सिस्टीम मध्ये? स्प्राउटिंग, बरोबर आहे. त्या मुगाला मोड येणार आहेत किंवा दुसरा कुठला राजमा असेल त्याला मोड येणार आहेत. पण स्प्राउटिंग म्हणजे काय? हां, मोड येतील. बरोबर आहे. मोड येतील ह्याच्यावरती सगळ्यांनी ती प्रक्रिया बघितली असल्यामुळे सगळ्यांचं एकदम त्याच्यावरती एकमत आहे. रेस्पिरेशन मग रेस्पिरेशन म्हणजे काय किंवा रेस्पिरेशनमुळे काय फरक पडेल? कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व. मग कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व झाल्यामुळे काय होईल? बरेच जण तुम्ही बरोबर दिशेने चाललेले आहात. CO2 विल रिलीज, CO2 विल बी गिव्हन आउट. मग त्यांनी काय होईल?
उमार म्हणतात की ऍसिडिक होईल. ऍसिडिक काय होईल? तर सांगायचा मुद्दा हा की आपण बऱ्याच पद्धतीचे असे प्रश्न मुलांना देऊ शकतो सोडवायला, की हा एक प्रश्न होता की हा मुलांना दिलेला सोडवायला. आणि 24 तासानंतर आम्हाला फक्त मुगालाच मोड आलेले दिसले नाहीत, म्हणजे तुम्हाला दिसतंय की त्याच्यातनं एक मोड आलेला आहे. पण 24 तासानंतर आम्हाला हेही दिसलं की जे मूग आम्ही मोड आणायला ठेवले होते, त्यांचा रंग त्या रेड कॅबेजच्या जुन्या रंगापेक्षा त्याचा रंग हा खूप बदलला. तो टुवर्ड्स ऍसिडिक गेला. का बरं गेला असेल टुवर्ड्स ऍसिडिक? कारण ज्यावेळी मोड येणं, जर्मिनेशनची जी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा इव्हॉल्व्ह होतो. कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि तो कार्बन डायऑक्साईड ज्यावेळी त्या रेड कॅबेज मधल्या पाण्यामध्ये शोषला गेला, तर त्याला काय म्हणता येईल आपल्याला, परत H2O प्लस CO2 चं तयार झालं कार्बॉनिक ऍसिड. आणि कार्बॉनिक ऍसिड तयार झाल्यामुळे त्या जागतिक दर्शकांनी आपल्याला एक वेगळा रंग दाखवला. फोटोसिंथेसिस होत नाहीये हा, इथे रेस्पिरेशन होत आहे, फोटोसिंथेसिस नाही होते. तेच बघायला गेलं तर आम्ही सेम प्रक्रिया ईस्ट बरोबर करून पाहिली. ईस्ट मध्येही आपल्याला सेम दिसतं की आधी जांभळा रंग होता, पण जसं वरती आम्ही ईस्टला रेस्पिरेशन करायला ठेवलं, ईस्ट आणि थोडंसं साखरेचं पाणी असं घालून ठेवलं, त्यावेळी त्या ईस्टच्या रेस्पिरेशनमुळे पण कार्बन डायऑक्साईड तयार झाला. तो कार्बन डायऑक्साईड पाण्यात विरघळला आणि त्याचं CO2 प्लस H2O जे मिक्सचर होतं कार्बॉनिक ऍसिड, त्या कार्बॉनिक ऍसिडमुळे आपल्याला त्या रेड कॅबेजचा रंग चेंज झालेला दिसतो. हे जेव्हा मुलांना आपण दाखवून देतो की आपल्या आजूबाजूला होणाऱ्या प्रक्रिया या फक्त दिसायला आपल्याला फिजिकल दिसतात, किंवा आपल्या आजूबाजूला होणाऱ्या प्रक्रियांमध्ये आपल्याला रासायनिक बदल दिसत नाहीत, पण ते खरं तर होत असतात. म्हणजे झाडं उगवतात, झाडं जगतात, आपण जगतो, आपण स्वतः वाढतो. म्हणजे आता माझ्या मते माझ्या ग्रोथ स्टेजमध्ये मी साधारणतः मध्यावर आहे, आणि माझी स्वतःची वाढ होणं, फळं पिकणं किंवा अन्न तयार करणं, आपण ज्यावेळी कुकिंग करत असतो, वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवत असतो, ते बनवणं, ह्याच्यामध्येही रासायनिक अभिक्रिया आहेत. आणि त्या सगळ्या रासायनिक अभिक्रियांमुळेच जग चाललंय, खरं सांगायचं झालं तर. आणि हे मुलांना ज्यावेळी आपण दाखवून देतो, त्यावेळी त्यांना खरा इंटरेस्ट त्या विषयामधला डेव्हलप होतो. आणि मी इथे पाणीपुरीचं चित्र टाकले, कारण मला स्वतःला पाणीपुरी खूप आवडते. पण पाणीपुरी पाहून तोंडाला पाणी सुटणं ही सुद्धा एक रासायनिक अभिक्रिया आहे. कारण ती पाणीपुरी बघून माझ्या मेंदूमध्ये काही रसायनं एकमेकांशी रिॲक्ट करतात, आणि ते मला आठवण करून देतात की पाणीपुरीचं चव फार छान आहे बरं का. आणि म्हणून आपल्याला जे तोंडाला पाणी सुटतं, ते सुद्धा हे एका प्रकारचं केमिकल रिॲक्शन म्हणता येईल. किंवा आपण जी औषधं खाऊ, जर का पाणीपुरीने पोट बिघडलं तर जे औषध खाऊ, त्या औषधाचं काम करणं ही सुद्धा एक रासायनिक अभिक्रिया आहे. तर हे आपल्याला मुलांना मेनली सांगायचं ज्यावेळी आपण रासायनिक अभिक्रिया शिकवू कोणत्याही प्रकारच्या. द मेन आउटलाईन ऑफ द लेसन शुड बी की हे आपल्याला का शिकायचंय, कारण हे आपल्या सगळ्यांच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मग त्याचबरोबर एक शिक्षक म्हणून आपल्याला काय शिकवायचंय, की वरवर करून आपल्याला काय दिसतं, की वरवर करून आपल्याला काय बरं दिसतं, की समजा लोखंडाला गंज लागलाय, ते आपल्याला एक दृश्य, म्हणजे आपल्या समोर तो मॅक्रोस्कोपिक बदल होत असतो, आपल्या समोर तो चेंज होत असतो, तो बघायला खूप सोपा असतो. पण त्याचबरोबर त्याच्याबरोबर सब मायक्रोस्कोपिक लेव्हलवर किंवा उपसूक्ष्म स्तरावरती काय बदल होत आहेत, त्या लोखंडाच्या अणू आणि रेणूंची कशा पद्धतीने रचना बदलली आहे, त्यांचं स्ट्रक्चर चेंज झालंय का, त्यांचं केमिकल कॉम्पोजिशन चेंज झालंय का, हे आपण ज्यावेळी सांगतो, ती आपली खरी शिक्षकाची भूमिका असते. म्हणजे जे दिसतंय ते मुलं पण बघू शकतात, मायक्रोस्कोपिक चेंजेस मुलं पण बघतात, पण त्याच्या आतली ती जी खरंच काय होतंय ती उलगडून दाखवण्याची जी प्रक्रिया आहे, ती आपण करायची आहे. आणि अर्थातच तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते आपण दाखवतो कसं, की मग त्याच्यासाठी काही
केमिकल फॉर्म्युले असतील किंवा त्याच्यासाठी ज्या केमिकल रिॲक्शन्स असतील त्याचं रिप्रेझेंटेशन कसं, म्हणजे आता Fe4Fe+3O2+6H2O इक्वल टू साईन लिहून चालणार नाही, त्याच्या पुढे आपण एक ॲरो दाखवतो. ॲरो का दाखवतो? 4FeOH होल थ्राईसचं स्ट्रक्चर बरोबर लिहिणं किंवा Fe2O3.6H2O चं स्ट्रक्चर बरोबर लिहिणं, हे एक पेपरावरती त्याचं रिप्रेझेंटेशन कसं, हे आपल्याला ऍज अ टीचर आपल्याला ह्या तिन्ही गोष्टींचा आपल्याला एक मेळ घालता आला पाहिजे. आणि ज्यावेळी आपण तो घालू त्यावेळी आपण खरंच चांगल्या रीतीने केमिस्ट्री शिकवायला लागू. ओके, तर मी म्हणत होते की रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास का करायचा. तर प्रत्येक जी काय अभिक्रिया होत असते, आपण बरेचदा म्हणतो की ती रिॲक्टंट्स कडनं प्रॉडक्ट्स कडे जाते, बरोबर आहे. म्हणजे काहीतरी दोन गोष्टी एकत्र येतात, त्यांची काहीतरी रिॲक्शन होते आणि त्यांचं एक प्रॉडक्ट तयार होतं. सांगायचा मुद्दा हा की ज्यावेळी हे बदल होत असतात त्यावेळी ते फक्त पेपरवरती A+B गिव्हिंग यू C+D असं न राहता त्याच्यात केमिकल चेंजेस होत असतात, त्याच्यात एनर्जेटिक चेंजेस होत असतात. बरेचदा केमिकल रिॲक्शन्स ह्या एखादा डोंगर चढण्यासारख्या असतात. म्हणजे त्या दोन रिॲक्टंट्सनी एकत्र येऊन तो डोंगर चढला, त्यांना तेवढी एनर्जी मिळाली डोंगरावरच्या वरती पोचायची की मग ते टुवर्ड्स प्रॉडक्ट्स जाऊ शकतात. म्हणजे एक एनर्जीचा डोंगर त्यांना तो पार करायचा असतो ज्यावेळी ते रिॲक्शन करतात. आणि मग बरेचदा शिक्षक किंवा केमिस्ट काय विचार करतात की मग हा एकच डोंगर आहे का, या डोंगराची उंची बदलता येईल का, किंवा मला आता पुण्यावरनं मुंबईला जायचंय, समजा रिॲक्टंट्स माझे पुणे आणि मुंबई हे प्रॉडक्ट आहे, तर पुण्यावरनं मुंबईला जायला मला लोणावळ्याच्या मधनच जायला लागेल का, किंवा मला वेगळा कुठला एक्सप्रेस वे नवीन शोधता येतोय का. अशा पद्धतीने ज्यावेळी आपण विचार करायला लागतो त्यावेळी आपण खरा केमिस्ट्रीचा विचार करायला लागतो की फक्त पुण्यावरनं मुंबईला जाणं हे न बघता कसं जाता येईल, त्याच्यात कमीत कमी एनर्जी कशी घालवता येईल किंवा त्याच्यातनं मॅक्सिमम पटकन कसं जाता येईल, किंवा असे वेगवेगळे ज्यावेळी आपण विचार करायला लागतो त्यावेळी आपण त्या रिॲक्शनचा जास्त खोलवर विचार करायला लागतो. आणि मी जसं म्हणलं तसं एका ठिकाणून दुसरीकडे जाण्यासाठी खूप पद्धतीच्या रिॲक्शन्स किंवा खूप पद्धतीचे मार्ग आपण अवलंबले जातो. या सो आणि आपण ह्याच्याविषयी अधिक का जाणून घेतलं पाहिजे, तर कोणीतरी मगाशी चॅटमध्ये कॅटलिस्ट म्हणून लिहिलंय, तर मी एका कॅटलिस्ट विषयी सांगते. हे कार्बोनिक अनहायड्रेज म्हणून एक कॅटलिस्ट आहे, ते एक एन्झाईम आहे आणि ते सगळ्यात जलद म्हणजे फास्टेस्ट नोन एन्झाईम्स पैकी एक आहे. म्हणजे जर का माझ्याकडे कार्बोनिक अनहायड्रेज असेल तर मगाशी मी जी केमिकल रिॲक्शन म्हणलेली CO2+H2O गिव्हिंग यू H2CO3 कार्बोनिक ऍसिड तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती कार्बोनिक अनहायड्रेजच्या उपस्थितीमध्ये त्याचा दर असतो 10, म्हणजे साधारणतः 10,000 ते 1,00,000 अभिक्रिया एका सेकंदाला ते तयार करू शकतं. पण जर का ते नसेल तर अगदी एक अभिक्रिया पण प्रति सेकंद होत नाही. आणि आपल्या शरीराने या कार्बोनिक अनहायड्रेजचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करून घेतलाय, कारण आपल्या शरीरामध्ये ही CO2+H2O गिव्हिंग H2CO3 ही अभिक्रिया कायम होत असते. आपल्या रेस्पिरेशन मधनं आपल्याला ही अभिक्रिया सतत करायला लागते. आणि मग ती पटकन कशी करायची, तर ती एन्झाईमच्या द्वारे किंवा एखाद्या उत्प्रेरकाच्या बरोबर ही आपली अभिक्रिया त्यांनी करून घेतली. आणि मग कसं करतं कार्बोनिक अनहायड्रेज, कार्बोनिक अनहायड्रेज काय करतो, तो जो डोंगर असतो आपला पुण्यावरनं मुंबईकडे जाताना जो करायला लागतो, त्या डोंगराची उंचीच कमी करतो. म्हणजे ती एनर्जी कमी करतं आणि मग म्हणून तो डोंगर क्रॉस करायला आपल्याला कमी वेळ लागतो. तर म्हणून केमिकल रिॲक्शन्स विषयी अधिकाधिक जाणून घेणं, त्यांचा खोलवर अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची औषधं, वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन प्रॉडक्ट्स आपल्या उपयोगी, केमिस्ट्री हे कायम एक उपयोगाचं शास्त्र झालेलं आहे. म्हणजे ते इट्स अ युटिलायझेशन सायन्स, की आपल्याला काय आपल्या आजूबाजूच्या जवळपास सगळ्या गोष्टी ह्या केमिस्ट्री मधनं निर्माण झालेल्या आहेत आणि त्या एका कारणासाठी, की त्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेऊ शकतो. म्हणजे लोखंडाला गंज लागलेला आपल्याला दिसत होता म्हणून मग स्टील ची निर्मिती झाली, मग स्टील मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाले म्हणून मग कोटेड स्टील, असं म्हणजे आपण एका कुठल्या तरी कायम एका त्याचा उपयोग कसा करायचा ह्या दृष्टीने आपण त्याच्यात बदल घडवत गेलेलो आहे.
दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर पॉलिप्रॉपिलिन आपल्याला सगळ्यांना माहितीये. पॉलिप्रॉपिलिन आपण इतके प्रॉडक्ट्स रोज वापरत असतो, म्हणजे पेन पासनं, बाटल्यांपासनं सगळ्याच आपल्या आजूबाजूच्या प्लास्टिकच्या गोष्टी ह्या पॉलिप्रॉपिलिन मधनं तयार झालेल्या आहेत. आणि ही जी पॉलिमरायझेशन रिॲक्शन आहे ती आधी शक्य नव्हती. म्हणजे ती इतकी स्लो होती की ती व्हायची नाही. आणि ते आपल्याला त्यामुळे 1950च्या आधी साधारणतः प्लास्टिक नव्हतं आपल्याकडे. पण झिग्लर आणि नाटा हे दोन जे सायंटिस्ट आहेत त्यांनी ज्यावेळी एकत्र येऊन झिग्लर नाटा कॅटलिस्ट तयार केला आणि ह्या रिॲक्शन साठीचा कॅटलिस्ट उत्प्रेरक तयार केला, त्यांनी पॉलिप्रॉपिलिनचं उत्पादन आज 100,000 टन प्रतिवर्ष एवढं आपण करू शकतोय. म्हणजे सांगायची गोष्ट ही की केमिस्ट्रीमुळे आपल्या जीवनात खूप चांगले चांगले बदल घडलेत आणि म्हणून आपल्याला मुलांना ते त्याच्यात एक गोडी निर्माण करायची आहे किंवा त्यांना त्याच्यात एक इंटरेस्ट डेव्हलप करायचा आहे. ओके. सो आता पुढची मी एक तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला इंटरेस्ट निर्माण करता येईल. तर ही रिॲक्शन आहे, ही ऍसिड बेस रिॲक्शन आहे. हा, आता ह्याच्यामध्ये मी साधी पट्टी वापरली. आपल्याकडे बरेचदा आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे बीकर्स पाहिजेत किंवा परीक्षा नळ्या पाहिजेत किंवा काही गरज नसते. आपल्याकडे जे सामान आहे त्याच्यात करून बघा, एवढंच मी मुलांना सांगते. की आता इथे कॅमलिनच्या पट्टीचं मस्त आम्हाला खोबणी मिळाली होती मध्ये, आणि साधा आपला 5 रुपयाचा ड्रॉपर वापरला किंवा शाईच्या ड्रॉपरने आम्ही आतमध्ये पाणी भरलं साधं. एका बाजूला सोडियम कार्बोनेट टाकलं आणि दुसऱ्या बाजूला सिट्रिक ऍसिड. म्हणजे एका बाजूला एक बेस आहे, दुसऱ्या बाजूला एक ऍसिड आहे. तर ह्या दोघांची जेव्हा रिॲक्शन सुरू होते तर दोन्हीकडनं लक्षात घ्या, दोन्हीकडनं आयन्स या पाण्यामध्ये येणार आहेत आणि ते ज्यावेळी एकत्र येणार आहेत, सिट्रिक ऍसिडचे आयन्स आणि सोडियम कार्बोनेटचे आयन, तर त्यामुळे कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होणार आहे. तर मध्ये तुम्हाला दिसतोय तो कार्बन डायऑक्साईड गॅसचे बुडबुडे छोटे 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 दिसत आहेत. तर ह्याच्यातनं 2 गोष्टी मला खरं तर सांगायच्या होत्या या रिॲक्शन मधनं, की मुलांना जेव्हा हे पहिल्यांदा दिसतं तेव्हा ते एक्साइटेड होतात की काय नवीन दिसतंय, अरे वा बुडबुडे आले, का आले. त्याच्यातनं आपण त्यांना त्याच्यात एक इंटरेस्ट डेव्हलप करू देऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे मायक्रो स्केल. मी ह्याच्यात तरी सुद्धा खूप जास्त केमिकल्स वापरले. तुम्ही छोट्या छोट्या अगदी छोट्या केमिकल्स च्या क्वांटिटी मध्ये हे तुम्ही करू शकता न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. माझ्याकडे अजून एक इथे आता आहे, करून बघते होतंय का. आता सगळ्यांना पांढरा कागद दिसतोय, पण मी त्याच्यावरती हे केल्यावरती त्याच्यावरती पीकेसी लिहिलंय, असं पुणे नॉलेज क्लस्टर लिहिलंय असं दिसून येतं. बरोबर आहे. म्हणजे मी काय केलं, खरं तर ही रिॲक्शन तुमच्या सगळ्यांच्या ओळखीची आहे. फिनॉफ्थॅलिन आणि NaOH. त्यांनी फिनॉफ्थॅलिन आधी कलरलेस असतं आणि नंतर NaOH मध्ये गेल्यावरती त्याचा कलर बदलतो. बरोबर आहे. हे सगळ्यांना माहिती, आपण कितीदा तरी हे करून बघतो. पण मुलांना ह्याच्यात एक गुप्त संदेश लिहून देता येईल का, किंवा त्यांना सांगायचं की तुम्ही गुप्तहेराची भूमिका घ्या आणि एकमेकांना संदेश पोचवा, किंवा असे काहीतरी त्याच्यात त्यांना इंटरेस्ट निर्माण होईल, त्याच्यात रुची निर्माण होईल, असं आपण करू शकतो. आता ह्याच्याच पुढे आता मी परत अजून एक आयसर सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर पण लिहून घेतलं. आता मी हे असंच ठेवलं समजा वायाला, तर काही वेळाने आपल्याला दिसून येईल की ते जे गुलाबी रंगाचं दिसत होतं पीकेसी, हे अजून दिसतंय. काही वेळाने मी तुम्हाला परत दाखवीन की त्याचा रंग नाहीसा होतो. मग म्हणायचं की का नाहीसा होतो, रंग नाहीसा का झाला, हे मुलांना सांगणं हे खूप महत्वाचं आहे. की रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे का, मग रंग नाहीसा झाला तर त्याचा पीएच परत ऍसिडिक झाला का, झाला तर तो कशामुळे झाला, हे ज्यावेळी आपण मुलांकडनं त्याचा एन्क्वायरी पद्धतीने विचार करून घेऊ त्यावेळी त्यांना अजून त्याच्यात मजा येत जाईल. अजून पुढच्या स्लाइड वरती जाते मी. तर मग रिॲक्शन्स जसं मी म्हणत होते, वेगवेगळ्या पद्धतीचे दर असतात आणि त्यांचे रेट्स हे वेगवेगळे ह्याचे असतात. तर पृष्ठभागाचं क्षेत्रफळ म्हणजे सरफेस एरिया ह्यानी खूप फरक पडतो एखाद्या रिॲक्शनच्या रेट वरती. तर मी त्याचा एक सोपा प्रयोग तुम्हाला दाखवते की पिठाला तुमची, म्हणजे आपलं पोळीचं जे पीठ असतं त्याला नुसती आग लावली तर लागत नाही, किंवा पिठाचा गोळा घेतला आणि त्याला आग लावायचा प्रयत्न केला तर लागत नाही. पण समजा मी पीठ भुरभुरवलं
तर त्याच्यात तो एक कार्बोहायड्रेट असल्यामुळे त्या आगीवरती तुम्हाला दिसतायत त्या छोट्या छोट्या ठिणग्या, त्या ठिणग्यांना फार पटकन आग लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही सरफेस एरियाचा रिएक्शन वरती होणारा प्रभाव हे त्यांना दाखवून देऊ शकता, रिएक्शन रेट वरती. पुढे गेलं तर मी तुम्हाला एक उत्प्रेरकाचा प्रभाव म्हणजे कॅटलिस्ट ही रिएक्शन माझ्या मते सगळ्यांनी बघितलीच असेल. पण ह्याच्यामध्ये आपण काय केलंय, हायड्रोजन पेरॉक्साईड घेतलाय आणि हायड्रोजन पेरॉक्साईड मध्ये आपण साबणाचं पाणी टाकलंय आणि थोडा रंग टाकलाय दिसण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी आपण KI टाकतो त्यावेळी ती एलिफंट्स टूथपेस्ट मोठं आपल्याला हायड्रोजन पेरॉक्साईडचं अपघटन होताना दिसतं आणि त्याचा जे ब्रेक डाऊन बेसिकली आपल्याकडे हायड्रोजन पेरॉक्साईड असा असेल तर त्याच्या 2 भागात विभाजन होतं, H2O आणि ऑक्सिजन. आणि तो ऑक्सिजन त्या ह्याच्यात तयार झाल्यामुळे ते बुडबुडे होऊन त्याचा आपल्याला छान एक फेस तयार झालेला दिसतो. तर ही रिएक्शन तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती पण दिसेल त्याचं डिटेलमध्ये कसं करायचं, करून बघायचं असेल तर. पण सांगायचा मुद्दा हा की जसं मी KI टाकायच्या आधी तुम्ही बघितलं असेल तर रिएक्शन होत नव्हती. पण जसं KI त्याच्यात टाकलं तसं एकदम उफाळून येते किंवा त्याचा एक्सप्लोसिव्ह रिएक्शन अशी म्हणता येईल. तर ती जी H2O2 च्या ह्या अपघटनाची रिएक्शन आहे त्याच्यावरती उत्प्रेरकाचा KIचा काय परिणाम होईल ते दाखवू शकता. KI नसेल तर तुम्ही यीस्ट घेऊ शकता आणि यीस्टला थोडंसं पाण्यात मिसळूनही आपण करू शकतो. बरोबर आहे. ही एक इरिव्हर्सिबल रिएक्शन आहे. ही एक एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. व्हेरी, व्हेरी थँक यू सर फॉर दॅट अँड थँक यू मॅम. कारण एखादी रिएक्शन तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये दाखवू शकता, की एलिफंट्स टूथपेस्ट ही फक्त अपघटनाची रिएक्शन नाहीये. त्याच्यात एक्झोथर्मिसिटी पण दाखवता येते. त्याच्यात कॅटलिस्टचा परिणाम पण दाखवता येतो. ही इरिव्हर्सिबल रिएक्शन आहे हे पण दाखवता येतं. एकाच गोष्टीचा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापर करून घेऊ शकता. पुढे जाऊया. तापमानाचा परिणाम तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, की तापमानाचा प्रभाव आपण सगळे रोजच्या जीवनात अनुभवत असतो, की ज्यावेळी थंडी असते त्यावेळी दही चांगलं लागत नाही. किंवा ज्यावेळी आपण केळी पिकण्यासाठी त्यांना एका ह्याच्यात समजा बंद करून ठेवलं तर ते लवकर पिकतात. एखाद्या गरम स्वेटरमध्ये किंवा ह्याच्यामध्ये चिकू घालून ठेवले तर ते पटकन पिकतात. फ्रिजमध्ये अन्न ठेवलं तर ते लवकर खराब होत नाही. म्हणजे ज्या केमिकल रिएक्शन्समुळे आपलं अन्न बदलत असतं, त्या एन्झाईम्सच्या रिएक्शन्सवरती तापमानाचा प्रभाव हा खूप पटकन दाखवता येतो. आणि तापमानाचा प्रभाव अजून तुम्हाला दाखवायचा असेल तर कुठलीही रिएक्शन घ्या आणि ती गरम पाण्यात करून बघा, ती थंड पाण्यात करून बघा, बर्फाच्या पाण्यात, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या रेटमध्ये असणारा फरक नक्की दिसून येईल. अजून एक म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचा प्रभाव. तर कॉन्सन्ट्रेशनचा प्रभाव दाखवण्यासाठी परत एखादं कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आणि डायल्यूट ऍसिड असे दोन्ही तुम्ही दाखवू शकता. त्या दोन्हीमध्ये होणाऱ्या रिएक्शन्स आणि त्याच्यामध्ये होणारा रेट अगदी पटकन दिसून येतो, की कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आणि मेटल आणि डायल्यूट ऍसिड आणि मेटल. पुढे मी एक रिएक्शन दाखवणार आहे तर त्याच्यामध्ये सांगते, की त्याच्यामध्ये तुम्हाला तो कॉन्सन्ट्रेशनचा प्रभावही दाखवता येतो. सांगायचा मुद्दा काय, की ज्यावेळी एखादी रिएक्शन होत असते त्यावेळी 2 वेगवेगळ्या पद्धतीचे रेणू किंवा 2 टू टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स दे आर गोइंग टू कम अँड कोलाइड. आणि हे जे आपले सगळे हे होते म्हणजे सरफेस एरिया असेल किंवा टेम्परेचर असेल किंवा कॅटलिस्ट असेल किंवा कॉन्सन्ट्रेशन असेल, हे सगळे जे आपले काय वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत ते ह्या 2 मॉलिक्युल्सची एकमेकांमध्ये भेट किती चांगली होते किंवा किती चांगल्या पद्धतीने होते हे डिटरमाइन करतात. मग तापमानामुळे काय होतं, ज्यावेळी टेम्परेचर जास्त असतं त्यावेळी ते मॉलिक्युल्स हे जास्त एनर्जीनी इकडे तिकडे मूव्ह होत असतात किंवा त्यांची कायनेटिक एनर्जी ही खूप जास्त असते. त्यामुळे ज्यावेळी हायर टेम्परेचर असतं त्यावेळी त्यांचे एकमेकांवरती धडक होण्याचे, कोलिजन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि म्हणूनच त्यावेळी आपल्याला रिएक्शन पटकन होताना दिसते. किंवा कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तेव्हाही धडक होण्यासाठी ह्या एका मॉलिक्युलला दुसऱ्या मॉलिक्युलचे खूप सारे पर्याय अवेलेबल आहेत. समजा मी म्हणलं की बीचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे तर ए ला धडकायला बीचे खूप
वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत आणि म्हणून आपल्याला त्यांचा रेट चेंज झालेला दिसतो. केमिकल रिॲक्शन्स ज्यावेळी होतात त्यावेळी आपण अजून एक म्हणतो की कॉन्झर्वेशन ऑफ मास होतं. तर ते दाखवण्यासाठी तुम्ही एक खूप सोपा प्रयोग करू शकतो आपण की एक बाटली घ्यायची, त्या बाटलीमध्ये व्हिनेगर घालायचं, आपलं साधं जे आपल्याला दुकानात मिळतं ते व्हिनेगर, एक फुगा घ्यायचा, त्या फुग्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालायचा, सोडियम बायकार्बोनेट, आणि ह्या सगळ्याचं वजन आधी करून घ्यायचं. म्हणजे फुगा, ते बायकार्बोनेट, व्हिनेगर आणि बाटली या सगळ्यांचं वजन आधी करून घ्यायचं. आणि ज्यावेळी आपण तो फुगा उलटा करतो त्यावेळी व्हिनेगर आणि बेकिंग सोडाच्या रिॲक्शनमुळे त्या फुग्यामध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईडनी तो फुगा फुगणार आहे. बरोबर आहे. आणि ही आपण बरेचदा केली आहे ऍक्टिव्हिटी, पण तरी त्याच्यातनं काय दाखवून देता येतं की रिॲक्शन व्हायच्या आधी आणि रिॲक्शन झाल्यानंतर त्याचं वजन हे सारखं राहतं. म्हणजे जर का मी त्या कार्बन डायऑक्साईडला कुठे इकडे तिकडे जाऊ दिलं नाही तर त्याचं कॉन्झर्वेशन ऑफ मास दाखवण्यासाठी आपल्याला ही ऍक्टिव्हिटी खूप उपयोगी पडते. आणि मग ह्याच्यातनं हे दाखवता येतं की लेफ्ट हँड साइड वरचे जे रिॲक्टंट्स आहेत त्याचे जे ॲटम्स किंवा ते जे मॉलिक्युल्स आहेत ते राईट हँड साइड मध्ये रिअरेंज होतात. पण त्याच्यातनं कुठला तरी एक निघून गेलाय किंवा कुठला तरी एक नवीन आलाय असं बऱ्याच साऱ्या केमिकल रिॲक्शन्स मध्ये होत नाही. ते कॉन्झर्व्ह राहतात किंवा त्यांचं बिफोर आणि आफ्टर सेम राहतं. आणि मुलांना ज्यावेळी आपण बॅलन्सिंग केमिकल रिॲक्शन शिकवत असतो, बरेचदा टीचर्सचं म्हणणं असतं की ही कन्सेप्ट मुलांना समजवायला खूप अवघड जाते. तर त्याच्यासाठी एक सोपी युक्ती मी इथे दाखवते की आता समजा आपल्याकडे ही रिॲक्शन करायची आहे, अल्युमिनियम आणि HCl, आणि प्रॉडक्ट्स माहिती आहेत AlCl3 आणि हायड्रोजन, आणि आता ह्याला बॅलन्स करायचंय. तर एक गोष्ट अर्थात अशी करता येईल की आपल्याला गणिताच्या आधारे जाता येईल की अल्युमिनियम इकडे एक आहे आणि राईट हँड साइडला पण एक आहे, क्लोरीन इकडे एक आहे, इथे मात्र 3 आहेत. म्हणजे मग आपल्याला इकडे 3HCl करायला लागेल का, किंवा 2AlCl3 इकडे राईट हँड साइडला करून इकडे 6HCl करता येईल का, असं आपण गणिताच्या द्वारे करू शकतो. पण त्याचबरोबर आपण असंही करू शकतो की मुलांना सरळ छोटे छोटे गोळे करून दिले की ते अल्युमिनियम, क्लोरीन आणि हायड्रोजन HCl या सगळ्यांचं असं रिप्रेझेंटेशन पेपरवरती करू शकतात. आणि मग त्यांना रिॲक्टंट इक्वल टू प्रॉडक्ट, म्हणजे इकडे जेवढे गोळे आहेत तेवढेच इकडे मला त्या पद्धतीचे गोळे पाहिजेत, असं ज्यावेळी आपण त्यांना दाखवून देऊ त्यावेळी त्यांना ते पहिल्यांदा कळणं हे खूप महत्वाचं, खूप इझी जातं. आणि मग हळूहळू असे 4-5 वेळेला असं पेपर नी सोडवल्यानंतर मग त्यांना गणिताद्वारे की दोन्हीकडे 2 नी मल्टिप्लाय करून बघा, मग किती तयार होतील, मग इकडे किती तयार होतील, असं करून त्यांना ती केमिकल रिॲक्शन बॅलन्सिंग करणं खूप गरजेचं आहे. आता काही जण विचारतायत की बिफोर बॅलन्सिंग द इक्वेशन वी नीड टू एक्सप्लेन देम अबाउट व्हॅलन्सी. तर व्हॅलन्सी माझ्या मते चॅप्टर, हा जो व्हॅलन्सी कम्स इन आय थिंक 9th स्टँडर्ड, बरोबर आहे. आणि 10वी मध्ये पण आधीच्या चॅप्टर मध्ये येईल जर का SSCचा सिलेबस घेतला तर. हा 8th मध्ये येतं, बरोबर आहे. म्हणजे 10वी मध्ये तुम्हाला रिॲक्शन्स आणि इट्स टाइप्स, आणि 8वी मध्ये किंवा 9वी मध्ये व्हॅलन्सी. तर मुलांना व्हॅलन्सी हे माहीतच आहे. तर मग ह्याच्यात गुड किंवा बॅड नाही, पण माझ्या मते व्हॅलन्सी हे मॉलिक्युल्सची रचना समजवण्यासाठी किंवा मॉलिक्युल्स कशा प्रकारचे बंध तयार करतील हे समजवण्यासाठी व्हॅलन्सी माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून ते ज्यावेळी ते वापरतील, ते वापरून मग पुढे केमिकल रिॲक्शन्स, त्या ज्ञानाचा वापर करून आपल्याला पुढे केमिकल रिॲक्शन्स सोडवण्याकडे न्यायचंय त्यांना. काही जसं मी म्हणलं की मासचं कॉन्झर्वेशन होतं. एनर्जी मात्र बऱ्याच केमिकल रिॲक्शन्स मध्ये आपल्याला खूप इझिली दाखवता येतं की एनर्जी इज नॉट द सेम ॲज स्टार्ट
टू द प्रॉडक्ट, राईट? की बरेचदा एनर्जी किंवा उष्मा ही आतमध्ये शोषली जाते किंवा उष्मा ही बाहेर दिली जाते. तर हे उष्माग्राही अभिक्रिया मला समजा दाखवायची असेल तर टेम्परेचर अर्थातच आपल्याला ह्याच्यासाठी थर्मोमीटर लागेल. पण थर्मोमीटर नसलं तरी मुलांनी फ्लास्कला हात लावून की आता हा गार वाटतोय किंवा हा गरम वाटतोय एवढं जरी केलं तरी त्यांना त्याच्यातल्या उष्माग्राही गोष्टीची एक उष्माग्राही म्हणजे काय हे कळून येईल. त्याच्यात अमोनियम क्लोराईड घेतलं आणि पाण्यात मिसळलंय आणि आपल्याला दाखवून देता येईल की टेम्परेचर त्याचं बदलल्यानंतर म्हणजे विरघळल्यानंतर त्याचं टेम्परेचर हे कमी होतं, एनर्जी बाहेरची शोषली जाते. बरोबर आहे. आणि म्हणून ती एक एंडोथर्मिक रिॲक्शन किंवा उष्माग्राही अभिक्रिया आपल्याला म्हणता येईल. आणि असंच आपल्याला उष्मादायी अभिक्रिया पण आता ह्याच्यात तुम्ही पाहिलं की 26 डिग्रीजचं नंतर पुढे ते अराउंड 22 डिग्रीजला येतं. उष्मादायीमध्ये तुम्ही पाण्याबरोबर स्ट्रॉंग बेस म्हणजे NaOH मिक्स करू शकता, NaOH चे क्रिस्टल्स, किंवा स्ट्रॉंग ऍसिड. तेही नसेल तर लॉन्ड्री डिटर्जंट, की आपण ज्यावेळी लॉन्ड्री करताना धुणे कपडे धुत असताना जेव्हा आपण ते मिक्स करतो त्यावेळी ते गरम आपल्याला लक्षात येतं, हाताला तो बदल जाणवतो की त्याच्यातनं ही जी उष्मा असते ती बाहेर फेकली जातीये आणि त्याच्यामध्ये ती उष्मादायी अभिक्रिया आहे. आणि मग बरेच वेगवेगळे प्रकार आहेत उष्मादायी आणि उष्माग्राहीचे. त्याच्यात तुम्ही अमोनियम क्लोराईड घेऊ शकता, अमोनियम नायट्रेट घेऊ शकता उष्माग्राहीसाठी किंवा उष्मादायीसाठी. मी म्हणलं तसं सगळ्यात इझिली अवेलेबल म्हणजे आपलं लॉन्ड्री डिटर्जंट आहे, पण कॅल्शियम ऑक्साईड असेल किंवा अगदी स्ट्रॉंग ऍसिड H2SO4 टाकलं तरी तुम्हाला ते टेम्परेचर वाढलेलं बघा इथे तर ऑलमोस्ट 20 डिग्रीजची आपल्याला फरक दिसतो या NaOHच्या रिॲक्शन मध्ये. पुढचं एक दाखवते संयोग अभिक्रिया कशा दाखवून देता येतील. तर पहिली गोष्ट म्हणजे कुठली अभिक्रिया दाखवायची मुलांना तर मॉडेल्सचा वापर करणं. म्हणजे आता माझ्याकडे इथे केमिकल मॉडेल्स आहेत पण मी वापरत नाहीये. याचं कारण हे की मला कल्पना आहे की सगळ्यांकडे असतीलच असं नाही. मी साधा पेन वापरणार आहे की A आणि B एकत्र होऊन द्यावे त्याचं AB तयार होतं. आणि ह्या पद्धतीने रिप्रेझेंटेशन हे खूप गरजेचं आहे आपल्याला. तर त्यावेळी त्याला संयोग अभिक्रिया किंवा ऍडिशन रिॲक्शन्स म्हणतात. त्याच्यामध्ये मॅग्नेशियमची ऍडिशन रिॲक्शन आहे की मॅग्नेशियम घेतलं आणि त्याला आग लावली तर त्याचा मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतो. Mg आणि O2 तयार होऊन MgO तयार होतो आणि त्याला एका पद्धतीने ती बघायला पण छान आहे ही रिॲक्शन. पण जर का हे नसेल तर काय करायचं ते तुम्हाला सांगते मी. जर का मॅग्नेशियम ऑक्साईड किंवा बर्नर तुमच्याकडे नसेल तर एक खूप सोपा असा प्रयोग आहे की मगाशी जसं मी पेपरवरती स्प्रे करून दाखवलं तर त्याच्यामध्ये तुम्ही पेपरवरती आपलं जे कॉर्नस्टार्च असतं त्यांनी काहीतरी लिहू शकता. ते कॉर्नस्टार्चनी लिहिलेलं मुलांना दिसणार नाही आणि त्या कॉर्नस्टार्चनी लिहिलेल्यावरती ज्यावेळी तुम्ही टिंक्चर आयोडीननी स्प्रे कराल तर त्यावेळी बरोबर स्टार्च आयोडाईड कॉम्प्लेक्स ची म्हणजे ऍडिशन रिॲक्शन तयार होऊन ते मुलांना ते दिसायला लागेल. तर ही अभिक्रिया पण तुम्हाला डिटेलमध्ये बघायची असेल तर रिसोर्सेस मध्ये आहे, ती जाऊन नक्की बघा. पण सांगायचा मुद्दा हा की घरातल्या गोष्टी वापरून आपण त्यांना ते दाखवून देऊ शकतो. पुढचं अजून एक ही एक खूप मस्त घरातल्या गोष्टी वापरून करता येण्याजोगी अशी एक हे आहे. याच्यात एकच केमिकल लागतं KI, पण तरी पण बघा. पहिल्याच्यात स्टार्च सोल्युशन. स्टार्च म्हणजे जे आपलं मी म्हणलं कॉर्नस्टार्च किंवा राईस स्टार्च आपल्याला जे किचन मध्ये आपण वापरतो ते घेऊन मी सगळीकडे छोटे छोटे हे डॉट त्या स्टार्च सोल्युशनचे टाकणार आहे आणि सगळीकडे, आणि फक्त एका कोपऱ्यात आपल्याला ते टाकायचं नाहीये. आणि मग दुसरी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये KI सोल्युशन. तर हे थोडंसं आपल्याला लागतं पण तुम्ही बघाल की किती कमी एका प्रयोगासाठी किती कमी लागतं. ज्यावेळी आपण मायक्रोस्कोपिक प्रयोग करतो, छोटे छोटे प्रयोग करतो त्यावेळी ते मुलांना त्यांनी समजून पण घेता येतं आणि आपल्याला केमिकल पण पुरतं. बरेचदा केमिकल्स नाहीत हा सगळ्या शिक्षकांची ही एक तक्रार असते. दुसरीकडे ब्लीच म्हणजे आला आपलं जे डिटर्जंट असतं ते एका इथे टाकलंय एका कोपऱ्यात आणि त्याच्यामध्ये थोडंसं HCl टाकलंय आणि ज्यावेळी मी हे झाकून ठेवते
तर हळूहळू आपल्याला असं दिसतं की HCl आणि ब्लीच मधनं रिॲक्शन होऊन क्लोरीन गॅस तयार होतो आणि तो क्लोरीन गॅस जाऊन ह्या स्टार्च आणि आयोडाईड, स्टार्च आणि KI, तर KI तो रिॲक्ट करतो आणि आयोडाईडला रिलीज करतो आणि ते ज्यावेळी आयोडाईड रिलीज होतं आणि ते स्टार्च बरोबर कंबाईन होतं, त्यांची ज्यावेळी ऍडिशन रिॲक्शन होते त्यावेळी ते हळूहळू काळे होताना आपल्याला दिसतात. तर ह्याच्यातनं आपण बरंच काय काय दाखवून देऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे की गेशियस फॉर्म मध्ये पण आयन्स मूव्ह करतात किंवा गेशियस फॉर्म मध्ये पण रिॲक्शन्स होतात. ह्याच्यातनं डिफ्युजन दाखवून देता येऊ शकतं. बऱ्याच वेगवेगळ्या संकल्पना दाखवण्यासाठी आपल्याला ही एक रिॲक्शन किंवा हे एक सेटअप आपल्याला असा हा पुरू शकतो. अपघटन किंवा डिकम्पोजिशन परत आपल्याकडे AB आहे, त्याचं वेगवेगळं होऊन A आणि B हे 2 वेगवेगळे प्रॉडक्ट्स तयार होणार आहेत. ह्याच्यामध्येही मगाशी मी H2O2 ची रिॲक्शन दाखवलेली, ती खूप सोप्या पद्धतीने H2O2 आपल्याला मेडिकल स्टोअर मध्ये दिसतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की तो जो ऑक्सिजन तयार होतोय तो दाखवण्यासाठी उदबत्ती समजा मी त्याच्या तोंडाशी धरली तर ती मस्त जळते, कारण जास्त ऑक्सिजन मध्ये त्याचं ज्वलन जास्त चांगल्या पद्धतीने होतं. बाहेर काढलं की परत ते नेहमीसारखे जळते, परत त्याच्या तोंडाशी नेलं तर ते त्याचा हे आपल्याला जास्त चांगला दिसून येऊ शकतो. तर हे आपण वापरू शकतो विघटन किंवा अपघटन दाखवण्यासाठी. डिस्प्लेसमेंट मध्ये म्हणजे साधारणतः आपल्याकडे समजा असं असेल, हे AB आहे आणि हे C आहे, तर C येऊन B ला विस्थापन करतं, बीचं विस्थापन करतं किंवा त्याला काढून टाकतं, डिस्प्लेस करतं आणि मग A बरोबर एक नवीन बंध बांधतं. हे मॉडेल्सद्वारे दाखवून देणं खूप गरजेचं आहे. ओके, आता ही जी बऱ्याच वेळात खूप कोणाचं काही आलं नाहीये, सगळ्यांना ऐकू येतंय ना? येस येस. हा, येतंय ना? ओके. कारण चॅट मध्ये मी वाचतेय, काही काही जणांचं येतंय आणि ओके. सो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स दाखवण्यासाठी खूप सोपी गोष्ट म्हणजे HCl घेऊ शकता. HCl नसेल तुमच्याकडे तर आपलं हार्पिक, जे आपण निळं हार्पिक असतं कमोड साफ करण्यासाठी वापरतो, तेही चालू शकेल. त्याचं सोल्युशन तयार करता येतं आणि त्याच्यामध्ये मी हे कॉपर क्लोराईड टाकलंय, ते नाही टाकलं तरी चालतं, ते मी फक्त दिसावं याच्यासाठी टाकतेय. तर HCl मध्ये ज्यावेळी आपण ऍल्युमिनियम टाकू, कुठलं ऍल्युमिनियम फॉईल टाकू, आपली साधी स्वयंपाकघरातली ऍल्युमिनियम फॉईल ती टाकू, त्यावेळी मेटल आहे आणि ऍसिड आहे. तर मेटल आणि ऍसिडची रिॲक्शन होऊन आपल्याला काय मिळणार आहे, तर हायड्रोजन गॅस तयार होणार आहे. ऍल्युमिनियम प्लस 6HCl विल गिव्ह अस AlCl3 आणि H2, बरोबर आहे. तर ते हायड्रोजन गॅस दाखवण्यासाठी म्हणून मी फक्त तिथे एक काडेपेटी नेली, तर त्या हायड्रोजन गॅसचा स्फोट झाला, तर तो आपल्याला दाखवता येईल. आणि अजून एक पद्धतीचं डिस्प्लेसमेंट रिॲक्शन दाखवायची झाली तर तीच बेसिस बरोबर पण दाखवता येते आणि ती पण डिस्प्लेसमेंटच रिॲक्शन आहे. आता इथे बेस मध्ये तुमच्याकडे NaOH असेल तर व्हेरी गुड, नसेल तर आपलं लॉन्ड्री डिटर्जंट पण चालतं. आणि ह्याच्यामध्ये आता इथे बघा, इथे समजा इथे मी खूप मोठ्या तुम्हाला नळ्या केलेल्या दिसत आहेत अल्युमिनियमच्या. ह्याच अल्युमिनियमची मी मोठी नळी न करता कॉन्सन्ट्रेटेड NaOH आणि खूप छोटे छोटे अल्युमिनियमचे तुकडे किंवा अल्युमिनियम फॉइलचे छोटे छोटे तुकडे असं केलं असतं तर त्याची एकदम भस्कन रिॲक्शन झाली असती. आणि म्हणून ते रेट कमी करण्यासाठी आपण त्याचा सरफेस एरिया कमी झाला आणि सरफेस एरिया कमी केला अल्युमिनियमची मोठी एक हे करून. आणि आपलं जे डायल्यूट सोल्युशन होतं NaOHचं ते घेतलं आणि म्हणून आपण आता त्याच्यामध्ये हे टाकणार आहोत, त्या दोन्हींना रिॲक्शन होऊ देणार आहोत शांतपणे त्या दोघांची आणि एक फुगा लावणार आहोत की जो गॅस तयार होतोय तर तो गॅस आपण गोळा करण्यासाठी तिथे एक फुगा लावणार आहोत आणि हळूहळू जितकी हळू ही रिॲक्शन होईल तितका तुम्हाला हायड्रोजन गॅस प्युअर मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. जर का मी कॉन्सन्ट्रेटेड वापरलं तर ती रिॲक्शन पटकन होईल, जलद होईल, रेट फास्टर असेल, पण ती त्याच्यामध्ये फक्त हायड्रोजन गॅस न राहता त्याच्याच बरोबर वॉटर वेपर पण येणार आहे आणि टेम्परेचर वाढल्यामुळे ती वॉटर वेपर पण फुग्यात येणार आहे. आणि म्हणून काय होतं
की तुमचा जो फुगा आहे, जो तुम्हाला वाटतं हायड्रोजन गॅसचा फुगा आहे, तो फक्त हायड्रोजन गॅसचा न राहता त्याच्यात हायड्रोजन आणि वॉटर वेपर दोन्ही एकत्र येतं आणि मग तो हवेत तरंगत नाही. मग आपल्याला वाटतं आपली रिॲक्शन कुठे चुकली का? तर सांगायचा मुद्दा हा की मगाशी आपण जे रेट ऑफ रिॲक्शन कसा बदलायचा किंवा कुठल्या घटकांचे रेट ऑफ रिॲक्शन वरती परिणाम होतात, ते प्रभाव होतात, ते बघितलं. हा त्याच्याच पैकी एक आहे. आपण आता बघू शकता की जसा जितका हळू, खूप आम्ही हे हळू एक साधारणतः 15-20 मिनिटं त्याच्यापेक्षाही जास्त मिनिटं त्याला द्या. शांतपणे त्याच्यात हायड्रोजन तयार होऊ दे आणि फक्त हायड्रोजननी तो फुगा भरला जाऊ दे. असं आपण ज्यावेळी करू त्यावेळी अजून एक गोष्ट करायची म्हणजे तो फुगा समजा तरंगायला हवा असेल तर तो बांधायचा आणि खालचं जे वजनाचं आपल्या फुग्याच्या पुढे एक रबरी जास्त वजनाची अशी त्याची जी एज असते ती कापून टाकायची. म्हणजे हलक्यात हलका असा तो फुगा आपल्याला तयार करता येईल आणि मग तो मुलांना उडताना दिसेल. तर बरेचदा हा प्रयोग फसतो. फसण्याचं कारण 2 असू शकतं. एक म्हणजे तुमच्या त्या ह्याच्यात फक्त हायड्रोजन नाहीये, त्याच्यामध्ये आता वॉटर वेपर पण तयार झालेली आणि ती त्या हवेत गेलेली आहे. बीकरमध्ये फक्त ॲल्युमिनियम फॉइल आहे आणि NaOH आहे. तर बघा असा मग तो हवेत फुगा आपल्याला वरती जाताना दिसतो. ओके. पुढचा प्रयोग दाखवते. मला माहितीये मी थोडीशी मागे चाललीये. डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे AB प्लस CD गिव्हिंग यू AC प्लस BD. म्हणजे मी या दोन्हीची समजा टोपणं काढून एकमेकांना लावली तर जे काय होईल ती एक डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणता येईल. 2 वेगवेगळे आता हे प्रॉडक्ट्स तयार झाले आणि डबल डिस्प्लेसमेंट मध्ये बरेचदा आपल्याला हे दिसतं की तो जो PPT असतो, जो तयार होतो तो एक सॉलिड PPT असा आपल्याला दिसून येतो. हे एक सोपं उदाहरण दाखवते मायक्रो स्केल मध्ये कसं करायचं. तर पाणी घ्यायचं आपल्याला छोट्या एका पेट्री प्लेट मध्ये. एका बाजूला थोडंसं पोटॅशियम आयोडाईड KI टाकायचंय आणि एका बाजूला लेड नायट्रेट टाकायचंय आणि लेड नायट्रेट आणि पोटॅशियम आयोडाईड मी मगाशी म्हणलं तसं मुवमेंट ऑफ आयन्स दाखवण्यासाठी पण ही रिॲक्शन खूप छान आहे. ते दोन्ही ज्यावेळी एकत्र येतात आणि मध्ये येतात ज्यावेळी लेड नायट्रेटचे आयन आणि पोटॅशियम आयोडाईडचे आयन्स, आता ह्याच्यातले कोणते आयन्स कोणाला भेटणार आहेत हे आपण बघूया. पण ज्यावेळी ते एकत्र येतात ते आपल्याला ती एक छान मध्ये एक असा येलो PPT PbI2 चा तयार झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे लेड नायट्रेट आणि 2KI गिव्हिंग यू PbI2 अँड KNO3. आणि हे दाखवण्यासाठी म्हणजे तुम्ही हा एक वर्गात एक डिस्प्ले करू शकता. ह्याच्यासाठी दरवेळी प्रत्येक परीक्षा नळीमध्ये आपल्याला खूप एक चमचा घालायची गरज नाही पडत आणि त्यांनी खूप केमिकल्स वाचतात. तर हे तुम्ही नक्की करून बघू शकता. लेड नायट्रेट महाग असतं मला माहितीये. लेड नायट्रेट पटकन मिळतही नाही. KI ही मिळत नाही. म्हणून अजून एक पर्याय आहे एप्सम सॉल्ट म्हणजे MgCO3 आणि सॉरी एप्सम सॉल्ट आणि कॅल्शियम कार्बोनेट ह्यांना एकत्र करूनही आपल्याला सिमिलर रिॲक्शन दाखवता येते. MgCO3 जे तयार होतं त्याच्यामध्ये एक पांढरी लाईन आपल्याला तयार झालेली दिसते आणि ती तुम्ही काळ्या एका पार्श्वभूमीवरती दाखवली तरी मुलांना ती छान पद्धतीने डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन झालेली दिसेल. तर हे दोन्ही जे ही ऍक्टिव्हिटी पण वेबसाईट वरती खूप डिटेलमध्ये दिलेली आहे. नीट वाचून तुम्ही ती नक्की करू शकता. अजून एक डबल डिस्प्लेसमेंटची एक फक्त दाखवायची म्हणून, पण ही करायला खूप अवघड जाते सगळ्यांना माहिती मला, कारण AgNO3 सोल्युशन हे खूप महाग असतं. म्हणजे मीही ही सारखी दाखवत नाही, पण AgNO3 सोल्युशन आणि NaCl ची पण आपल्याला AgCl तो जो पांढरा प्रेसिपिटेट आहे तो दाखवता येतो. ही ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्ही पेट्री प्लेट वरती केलीत तर तुम्हाला खूप कमी केमिकल्स लागतील आणि तुमचं जास्त काळ तुमच्याकडे AgNO3 असेल तर ते तुम्हाला वापरता येईल. म्हणून असं आपल्याला मायक्रोस्कोपिक रिॲक्शन्स करण्याकडे हल्ली जास्त भर आहे. आता रेडॉक्स रिॲक्शन्स विषयी थोडंसं बोलूया. रेडॉक्स रिॲक्शन मध्ये एका गोष्टी रिडक्शन आणि ऑक्सिडेशन हे दोन्ही होत आहे. रिडक्शन म्हणजे क्षपण आणि ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडीकरण हे दोन्ही होत आहे. आता हे रेडॉक्स रिॲक्शनचं एक खूप छान उदाहरण आहे बघा. हा इथे पोटॅशियम परमॅंगनेट आहे आणि त्याच्याबरोबर ग्लिसरीन
आपल्याला जे बाजारात मिळतं ते ग्लिसरीन, असं दोन्हीला आपण एकत्र केलंय. पोटॅशियम परमॅंगनेट घेताना एकदम कुटून घेतलंय, नाही तर ती रिॲक्शन होत नाही. तर ह्या दोघांना जेव्हा आपण एकत्र करतो त्यावेळी काय होतं ते बघूया. ही इतकी एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. पोटॅशियम परमॅंगनेट हा एक ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि त्याच्यामधनं ही जी रिॲक्शन होते, रिडॉक्स रिॲक्शन, त्यातनं आग तयार होते. काडेपेटी न वापर करता तुम्ही दाखवू शकता की आपण आग लावू शकतो. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही समजा पोटॅशियम परमॅंगनेट कुठून नाही घेतलं तर रिॲक्शन पटकन होणार नाही. ह्याच्यामधनं पण तुम्ही हे दाखवू शकता की सरफेस एरिया किती यु नो कसा परिणाम करतो. जर का सरफेस एरिया वाढला, मी कुठलं आणि त्याचा सरफेस एरिया वाढवला तर रिॲक्शन किती पटकन होते हे तुम्ही दाखवू शकता. हे तुम्हाला दोन्ही KMnO4 आणि ग्लिसरीन हे आपल्याला मेडिकल स्टोअर मध्ये अगदी सहज मिळतं. पुढे अजून ही एक खूप छान अशी ऍक्टिव्हिटी आहे. ह्याचेही सगळे आपल्याला घरीच मिळू शकतात. इथे मी फेरिक ऑक्साईड घेतलाय. फेरिक ऑक्साईड जर का नसेल तर सरळ लोखंडाचा गंज थोडासा स्क्रेप करून घ्यायचा. फेरिक ऑक्साईड आणि सोडियम कार्बोनेट म्हणजे आपला धुण्याचा सोडा, ह्यांना एकत्र करून मॅच बॉक्स वरती आपण त्या काडेपेटीला आग लावली आहे आणि ती काडेपेटीवरची जी आग आहे ती आता विझवायची. आणि Fe2O3 म्हणजे आपला फेरिक ऑक्साईड होता आणि त्याच्यावरचा कार्बन, आपण आता कार्बन जो आपण जाळल्यामुळे तयार केलाय तो. आणि ह्याच्यामध्ये आपण हे दाखवू शकतो की एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न कसं करता येतं, किंवा आपण आयर्नला त्या Fe2O3 पासून परत Fe पर्यंत कसं आणलं. तर तुम्ही त्या मॅग्नेटनी ते ज्यावेळी हलवाल त्यावेळी त्यातले जे आयर्न सेपरेट झाले ते पण हलताना, त्या आयर्नचे कण तुम्हाला हलताना दिसतील. आणि सांगायचा मुद्दा माझा हा होता की आयर्न ऑक्साईड प्लस कार्बन गिव्हिंग यू आयर्न प्लस कार्बन डायऑक्साईड अशी आपली रिॲक्शन आहे. बरोबर आहे. आयर्न ऑक्साईड घेतलेला, गंज घेतलेला, कार्बन घेतलेला जाळण्यामधनं, आयर्न आणि कार्बन डायऑक्साईड अशी रिॲक्शन झालेली. पण ह्याच्यामध्ये रेडॉक्स रिॲक्शनही होतीये. बरोबर आहे ना. काय काय रिड्यूस झालं ह्याच्यात, मला कोणी सांगू शकेल का? रिड्यूस काय झालं, रिडक्शन म्हणजे काय किंवा क्षपण म्हणजे काय, ह्याच्यापैकी कोणती स्पीशीज जी होती ती रिड्यूस झाली? कोणी सांगू शकेल चॅटमध्ये? Fe नाही रिड्यूस झालेलं, Fe2O3 चं रिडक्शन झालंय. म्हणजे आयर्न ऑक्साईडचं रिडक्शन झालंय. बरोबर आहे. नुसत्या आयर्नचं रिडक्शन झालेलं नाहीये, आयर्न ऑक्साईडचं रिडक्शन झालंय आणि कार्बनचं ऑक्सिडीकरण झालंय. कारण आधी कार्बन नुसता होता, आता त्याला ऑक्सिजन मिळालाय आणि त्याचं ऑक्सिडीकरण झालंय. बरोबर आहे. तर Fe2O3 प्लस 3 कार्बन गिव्हिंग यू 4Fe प्लस 3CO2 मध्ये आपल्याला हे पण दाखवून देऊ शकतो की हे नुसतीच विस्थापन प्रक्रिया नाहीये. दिसायला ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन दिसतीये. बरोबर आहे. ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन पण आहे, पण ह्याच्याबरोबर त्याच्यात एक रेडॉक्स रिॲक्शन पण होतीये. आणि रेडॉक्सचे खूप वेगवेगळे डेफिनेशन्स आहेत. एक म्हणजे साधं ऑक्सिडेशनची, ऑक्सिडेशन विषयी बोलायचं झालं तर गेन ऑफ ऑक्सिजन इज ऑक्सिडेशन. बरोबर आहे. किंवा लॉस ऑफ हायड्रोजन इज ऑक्सिडेशन. पण त्याचबरोबर इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होणं ह्याच्यातही ऑक्सिडेशन आणि रिडक्शन आहे. तर जो ऑक्सिडायझिंग एजंट असतो त्याला ज्यावेळी इलेक्ट्रॉन्स मिळतात त्यावेळी तो रिडक्शन करतो. बरोबर आहे. म्हणजे इट इटसेल्फ गेट्स रिड्यूस्ड. ऑक्सिडायझिंग एजंट स्वतः रिड्यूस होतो. बरोबर आहे. तर ज्यावेळी ऑक्सिडायझिंग एजंट जो असतो त्याला ज्यावेळी इलेक्ट्रॉन्स मिळतात, म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स इज रिडक्शन आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स इज ऑक्सिडेशन. सो त्याच्यासाठी एक खूप छान हे लिओ सेज गर, किंवा लिओ म्हणजे लायन सेज गर असं पण आपण लक्षात ठेवू शकतो. लिओ म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स इज ऑक्सिडेशन आणि GER म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स इज रिडक्शन. अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. अजून एक म्हणजे ऑइल रिग, म्हणजे ऑक्सिडेशन इज लॉस, रिडक्शन इज गेन, असं ऑइल रिग म्हणून पण लक्षात ठेवता येतं. त्याच्यामध्ये बरेचदा कन्फ्युजन ह्याच्यात असतं की रिड्युसिंग एजंट म्हणजे काय किंवा रिड्युसिंग ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे. तर जो स्वतः ऑक्सिडाइज होतो तो असतो तो रिड्युसिंग एजंट असतो. आणि जो स्वतः रिड्यूस होतो
तो असतो तो ऑक्सिडायझिंग एजंट असतो. ते थोडंसं म्हणजे दुसऱ्याला रिड्यूस करणारा तो रिड्युसिंग एजंट आणि दुसऱ्याला ऑक्सिडाइज करणारा पण त्याच्यात स्वतःच रिड्यूस होणारा म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट. असं ह्याच्यामध्ये मुलांचं बरेचदा कन्फ्युजन होतं. त्यामुळे जितकी उदाहरणं आपण त्यांना सोडवायला देऊ आणि जितक्या वेळेला त्यांना हे विचारू तेवढ्या त्यांच्या त्या संज्ञा पक्क्या होतील. अँटीऑक्सिडंट्स विषयी विचारतायत कोणीतरी की फूडमध्ये कोणत्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात. तर फूड म्हणजे आपली जी तेलं असतात, आता खाद्यतेलं तुम्ही बघितली, त्यांना समजा मी ट्रान्सपरंट बॉटलमध्ये ठेवलं आणि तसंच सूर्यप्रकाशात ठेवलं, तर त्या ट्रान्सपरंट बॉटलमधल्या त्या तेलाचा रंग हळूहळू आपल्याला उतरताना दिसतो किंवा त्याची जी चव असते ती रॅन्सिड होताना दिसते. असं का होतं तर तेलामधले जे म्हणजे तेलाचं जे स्ट्रक्चर आहे तर त्याचं विघटन हळूहळू व्हायला लागतं आणि ही एक कशा पद्धतीने सांगू तर ही एका प्रकारची केमिकल रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये फ्री रॅडिकल्स काम करतात. म्हणजे रॅडिकल्सच्या कामामुळे त्या तेलाचं विघटन किंवा डिग्रेडेशन होत जातं आणि म्हणून आपण त्याच्यात एक अँटीऑक्सिडंट टाकतो. तर बरेचदा तुम्ही तेलाच्या मागे बघितलं तर त्याच्यामध्ये BHT ऍडेड असं लिहिलेलं दिसेल. तर BHT हे एका प्रकारचं केमिकल आहे आणि ते काय करतं की ते त्या रॅडिकल्सना रॅडिकल्स बरोबर रिॲक्शन करतो, ज्यामुळे जे फ्री रॅडिकल्स असतात त्यांना तुमच्या तेलाबरोबर रिॲक्शन करता येत नाही आणि म्हणून असे आपण हे अँटीऑक्सिडंट्स आपण आपल्या फूडमध्ये टाकत असतो किंवा तुम्हाला अगदी आपल्या रोजच्या खाण्यातले अँटीऑक्सिडंट्स बरेचसे असतात जे आपल्याला रोजच्या खाण्यातनं म्हणजे द्राक्षांमधनं मिळतात किंवा चहामध्ये खूप अँटीऑक्सिडंट्स आहेत, व्हिटॅमिन सी आहे बरोबर. हे सगळे आपल्या आजूबाजूचे जे अँटीऑक्सिडंट्स आहेत ते आपल्या शरीरात होणाऱ्या ऑक्सिडेशन रिॲक्शन्सना पण कमी करतात. म्हणजे बरेचदा म्हणतात की चहा प्यायल्यानंतर आपण हळूहळू तरुण दिसायला लागतो किंवा जर का चहा किंवा अँटीऑक्सिडंट्स कमी पडले आपल्या शरीरात तर हळूहळू आपण वृद्ध दिसायला लागतो. तर का? तर आपल्या ज्या पेशी आहेत त्या सुद्धा या ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेमुळे मरण पावतात आणि जेवढ्या जास्त पेशी मरण पावतात तेवढे आपण म्हातारे दिसायला लागतो किंवा तेवढं म्हातारपण आपल्या पेशींना जास्त येतं आणि म्हणून आपण जेव्हा अँटीऑक्सिडंट्स खातो किंवा टीव्हीवरती आपल्याला सारखं दिसत असतं रिच इन अँटीऑक्सिडंट्स किंवा रिच इन दिस आणि तर त्याच्यामुळे आपल्याला ते ज्यावेळी आपण खातो तर त्यामुळे आपल्या शरीरातल्या पेशींना ते अँटीऑक्सिडंट्स मिळतात आणि ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते. तर फ्री रॅडिकल्स मुळे जे ऑक्सिडेशन होत असतं त्याची प्रक्रिया मंदावते आणि आपल्याला आपल्याच आरोग्यावरती एक असा फरक दिसतो. तर एक मला ऑक्सिडेशन रिडक्शनचं अजून एक उदाहरण सांगायचं होतं ते म्हणजे इलेक्ट्रॉलिसिस. हा पण तुम्ही खूप सोप्या पद्धतीने करू शकता. आपल्याला फक्त एक 9 व्होल्ट बॅटरी हवी आहे, 2 पेन्सिल्स हव्या आहेत. 2 पेन्सिल्स हे आपले इथे आता इलेक्ट्रोड्स असणार आहेत आणि ते ज्यावेळी आपण मिठाच्या पाण्यात टाकू तर आपल्याला इथे आपल्याला छान गॅसेस तयार होताना दिसतायत. इथे बुडबुडे त्या शीस पेन्सिलीच्या टोकाशी तयार होताना दिसतायत. ह्याच्यामध्ये ही ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतंय. म्हणजे दिसायला जरी ती विद्युत अपघटनाची प्रक्रिया असली तरी त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतंय. कारण कॅथोडमध्ये त्या 4 इलेक्ट्रॉन्स ज्यावेळी गेन होत आहेत त्या वॉटर मॉलिक्यूलला आणि मग हायड्रोजन गॅस तयार होतोय आणि OH- तयार होतोय आणि OH- किंवा हायड्रॉक्साईड तयार कसा होतोय हे दाखवायचं असेल तर कॅथोड म्हणजे ऋण जिथे ऋण भार असलेला आपला जो इलेक्ट्रोड आहे तिथे तुम्ही समजा आता मी ह्याच्यात हा जागतिक दर्शक टाकला तर तुम्हाला दिसेल की तिथे निळा रंग तयार झालेला आहे आणि ऍनोड जिथे धनभार आहे तिथे मी समजा बघायला गेले तर तिथे रिॲक्शन कशी होतीये की 2H2O गिव्हिंग ऑक्सिजन प्लस 4H प्लस 4 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इथे काय होतंय ऑक्सिडेशन होतंय का रिडक्शन होतंय कोणी सांगू शकेल का? 4 इलेक्ट्रॉन्स हे दिले जात आहेत. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स होतोय. म्हणजे इथे काय होणार आहे? ऑक्सिडेशन होणार आहे. बरोबर आहे? ऑक्सिडेशन इज लॉस. सो ऍनोडला आपल्याला ऑक्सिडेशन दिसतं, कॅथोडला आपल्याला रिडक्शन होताना दिसतं. सो हे सांगायचा मुद्दा हा की विद्युत अपघटन होताना देखील ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन होत असते. ह्याचाच एक खूप छान असा
मुलांना गंमत वाटेल असं एक काहीतरी करण्यासाठी म्हणजे आपण एक थोडीशी हळद घेऊ शकतो, त्याच्यात थोडंसं मीठ घालू शकतो आणि पाणी मिसळू शकतो या ह्याच्यात. आणि साधं हळद आणि मिठाचं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये मी एखादा आपला ड्रॉइंग पेपर किंवा आपला फिल्टर पेपर असेल तर फिल्टर पेपर घ्या, ड्रॉइंग पेपर असेल तर ड्रॉइंग पेपरही चालतो. असा थोडा वेळ बुडवून ठेवायचा आहे, जेणेकरून ते मीठ आणि पाणी आणि हळद असं त्या पेपरवरती साधारणतः ते असं कोट होतं आपल्याकडे छान. आणि आता मी समजा ही मगाची इलेक्ट्रॉलिसिसची प्रोसेस या कागदावर करून पाहिली तर बघा काय छान दिसतं आता, की आपण ह्याच्यावरती आपल्याला जी इलेक्ट्रॉलिसिसची प्रोसेस होत होती ती आता इथे हळदीचा रंग आपल्याला लाल झालेला दिसतो. कारण मगाशी मी जसं म्हणलं तसं कॅथोडला रिडक्शन होणार आहे आणि कॅथोडला OH मायनस तयार होणार आहे. तर कॅथोडला जे आपलं रिडक्शन झालंय, ते जे OH मायनस तयार झालंय त्यांनी त्या इकडचा pH चेंज झाला आणि म्हणून आपल्याला हळद ही पिवळ्यापासून लाल होताना दिसली. तर असं आपण लिहू शकतो छानपैकी. मुलांनाही हे केमिकल पेन लिहायला खूप आवडतं. तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि कळवा की मुलांना आवडलं का हे करायला. ही ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला ह्याच्यावरती दिसून येईल. आणि जनरली बघत राहा आपल्या आजूबाजूला काय काय केमिकल रिॲक्शन्स असतात, कोणत्या कोणत्या काहीही एखादी प्रक्रिया घडलेली दिसली की आधी विचारा की याच्यात केमिकल रिॲक्शन झालीये का, झालीये तर ती कोणती झालीये, कशी झालीये, काय त्याच्यात बदल झालेत, हे मुलांना बघायची दृष्टी द्या. तेवढंच सांगायचं होतं. थँक्यू. त्यामध्ये मी थोडीशी वेळेच्या पुढे गेले प्राची, पण नाही ठीक अगदी आहे ना? वेळेत आहे. ओके. अजून एक दाखवायचं होतं, मगाशी आपण जे PKC लिहिलेलं ते बऱ्यापैकी आता कागदावरनं निघून गेलंय. थोडंसं फक्त P राहिलेला दिसतोय. तर हवेतला जो कार्बन डायऑक्साईड होता त्याची रिॲक्शन होऊन ह्या कागदावरच्या पाण्याबरोबर त्याची रिॲक्शन होऊन कार्बोनिक ऍसिड परत तयार झालं आणि परत त्याचा pH बदलला, म्हणून त्याचं ते आपल्याला फिनॉक्सॅलिनचा परत कलरलेस झालेला दिसला. तर सांगायचा मुद्दा हा की एखाद्या छोट्याशा सेटअप मधनं तुम्ही खूप काय काय गोष्टी मुलांना दाखवून देऊ शकता. आणि केमिकल रिॲक्शन्स ह्या हाताने करून बघायच्या गोष्टी आहेत, त्यामुळे जेवढे प्रयोग तुम्ही मुलांना करायला लावाल तेवढे त्यांना ते जास्त आवडतील. थँक्यू सो मच नीरजा मॅडम. खूप छान सेशन होतं आणि मेन जो गाभा होता सेशनचा तो हाच सांगण्याचा होता की केमिस्ट्री आपल्या आजूबाजूला आहे. खूप सारे केमिकल्स आपल्याला लागणार आहेत किंवा एखादा प्रयोग होणारच नाही, कसा दाखवू मुलांना वगैरे ह्याचा विचार न करता जे काही आपल्याला आजूबाजूला मिळेल त्यातनं आपण किती छान पद्धतीने केमिस्ट्री सांगू शकतो मुलांना. तर त्याच्यावरती मेजरली सेशन तुमचं छान, अगदी छान, म्हणजे खूपच छान होतं. रिस्पॉन्सही खूप आपल्याला येतोय पार्टिसिपेंट्सचा की खूप छान सेशन होतं, थँक्यू आणि हे सगळं. सो आपल्याला पार्टिसिपेंट्सना जर काही प्रश्न असतील तर तुम्ही प्लीज चॅट बॉक्स मध्ये विचारा. एक प्रश्न आलेला की आयसर पुण्याला भेट कशी देता येईल. तर सध्या कोविडमुळे आम्ही डायरेक्ट भेटी थांबवल्या आहेत. पण म्हणजे जर का नॉर्मल परिस्थिती असती तर दर बुधवारी आमची एक व्हिजिट असायची. त्याच्यासाठी तुम्ही आयसर पुण्याच्या वेबसाईटवरती जाऊन एक फॉर्म असतो तर तो नक्की भरू शकता आणि तो भरल्यावरती आम्ही तुम्हाला म्हणजे तुम्ही एकटे नका येऊ. मी तर म्हणेन तुम्ही एकटे नका येऊ, तुमच्या मुलांना घेऊन या. तुमच्या शाळेतले अजून शिक्षक असतील, तुमचे मुख्याध्यापक असतील, त्यांना यायला आवडलं तर तसं त्यांना घेऊन या. म्हणजे एक मोठा ग्रुप आला तर मग एकाच व्हिजिट मध्ये प्राचीच ऍक्च्युली या व्हिजिट्स कोऑर्डिनेट करायची पूर्वी. हो, मला जास्त असं चांगलं सगळं सांगू शकेल. आठवतंय आता. तर सांगायचा मुद्दा हा की यायचं असेल तर एकटे न येता खूप जणांना घेऊन आलात, एक साधारणतः 25चा ग्रुप आलात तर त्यामुळे आम्हाला जास्त लोकांबरोबर भेटायची संधी मिळेल आणि ते जास्त आवडेल. आयसर पुण्याच्या वेबसाईट वरती तुम्हाला हे फॉर्मची लिंक दिसू शकेल. माझ्या मते इफ यू गो व्हिजिट आयसर पुणे अशी एक टॅब आहे वेबसाईट वरती, तर तिथे जाऊन तुम्ही सांगू शकता. फक्त थोडं थांबूया, जर का कोविड अजून परिस्थिती चांगली झाली तर लगेच आम्ही या व्हिजिट सुरू करू.
ते नसेल तर दर रविवारी तरी आम्ही सगळ्या YouTube द्वारे सगळ्यांशी भेटायचा खूप प्रयत्न करतोय. तर YouTube चॅनल जरूर बघा. नक्कीच. आणि ते नीरजा मॅडमनी सांगितलं, की व्हिजिट करा, तर म्हणजे तेच मी पण सांगेन, की नक्की व्हिजिट करा. काय होतं, की आपल्या इथे पुण्यामध्ये एवढी वर्ल्ड क्लास इन्स्टिट्यूट आहे, आयसर सारखी, जे माहिती नसतं. म्हणजे मुलांना सुद्धा जेव्हा तुम्ही अशा व्हिजिटसाठी घेऊन याल, तर त्यातल्या 100 मुलांना आणलं, त्यातल्या 10 लोकांना, 10 मुलांना जरी वाटलं, की मला सायन्समध्ये मला सायंटिस्ट व्हायचंय आणि त्या दिशेने त्यांनी जर त्यांची वाटचाल सुरू केली, हा विचार त्यांनी मनात धरून ठेवला, तर दॅट्स इट. म्हणजे ते आपण मिळवलं त्या एका व्हिजिटमधून. हो. कारण व्हिजिटमध्ये सगळ्या लॅब्स वगैरे दाखवल्या जातात मुलांना. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, ॲक्टिव्हिटी सेंटर आहे. तर जरूर जेव्हा कधी सर परत सुरू करेल, सो जरूर तुम्ही तो जरूर. फॉर्म भरा आणि व्हिजिटसाठी या. नक्की या. सो थँक यू मॅडम. थँक काही यू. प्रश्न असतील तर आपण जरूर घेऊया. मला जरूर neeraja@icerpune.ac.in मी माझी ईमेल इथे देऊन ठेवते सगळ्यांना. हां. जरूर मला ईमेल करा. तुम्हाला वेगळं काही सुचल्या, की ह्याच्यापेक्षा जास्त चांगली रिएक्शन आपण अशी दाखवू शकतो, तर तेही कळवा. म्हणजे आम्ही ती तुमच्या नावानी सगळ्यांना सांगू, की ह्या सरांनी असं सांगितलं किंवा या मॅडमनी आम्हाला असं सांगितलं आणि बघा किती छान त्यांनी स्वतःच्या आजूबाजूच्या गोष्टीतनं आता जागतिक दर्शक मी जसं म्हणलं कोबी नी खूप आपल्याला दाखवता येतो. जागतिक दर्शक नसेल तरी जांभळ्या कोबीतनं दाखवता येतो. मग एकदा आमच्या जवळ एक नाशिकच्या शिक्षिका होत्या. त्या म्हणल्या, की आमच्या इथे जांभळा कोबी मिळत नाही. मग काय करायचं? मग त्यांनी गोकर्णाच्या फुलांनी तोच प्रयोग करून पाहिला. तर गोकर्णाच्या फुलातनं जो रस मिळाला त्यांनीही खूप सुंदर असा जागतिक दर्शक तयार झाला. सो सांगायचा मुद्दा हा, की तुम्ही पण ज्यावेळी आमच्याबरोबर शेअर करता, तर ते आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येतं. तर जरूर कळवत राहा, लिहित राहा. ओके. थँक यू. थँक यू.